भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स महाकारुणिको नाथो हिताय सब्बपानिनं पूरयित्वा पारमी सब्बा पत्तो सम्बोधिमुत्तमं एतेन सच्चवाच्येन होतु ते जयमंगलं। तीनदा साधना ज्या मुनींद्रांनी, ज्या तथागतांनी, ज्या भगवंतांनी आपल्या 4 असंख्य 1,00,000 कल्प पारमिता पूर्ण करून बोधी ज्ञानाला संबोधीला प्राप्त करून घेतलं, त्या तथागतासह आतापर्यंत होऊन गेलेल्या सगळ्या सम्यक संबुद्धाला त्रिवार अभिवादन करतो। त्या भगवंताच्या धम्माला, त्या भगवंताच्या श्रावक संघाला त्रिवार अभिवादन करून, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना या 3 रत्नाचा लाभ झाला, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळे आपल्यावरील सारे विघ्न टळाले, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जे सुख करता आणि दुःख हरता आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आजच्या या बौद्ध धम्म परिषदेच्या आणि विशेषतः माघ पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर या परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष उद्घाटक यांना त्रिवार वंदन करून, संपूर्ण पूज्य भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करून, विशेषतः पूज्य सरनानजी महाथेरो, पूज्य उपगुप्तजी महाथेरो, पूज्य डॉक्टर इंदवंशजी महाथेरो, संपूर्ण सहब्रह्मचारी, या कार्यक्रमाचे आयोजक पूज्य छोटे भंते संघरत्न, सर्व दानदाते, दानदात्या, आयोजक, आयोजिका, संयोजक, संयोजिका, उपासक, उपासिका, बालक आणि बालिकांनो, काल हिंगोलीमध्ये पूज्य काश्यपजी थेरो यांनी सुरू केलेली आणि आता पन्नारत्न भंतेजीच्या द्वारे मोठे उपगुप्त भंतेजीच्या आशीर्वादाने काल तिथे एक धम्म परिषद पार पडली। 4-5 वर्षानंतर मी तिथं पहिल्यांदा गेलो। सुरुवातीपासून तिथं जात आहे। महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्याच परिषदा दाभडची सोडली आणि एक जयसिंगपूरची सोडली, तर जवळजवळ सगळ्याच महाराष्ट्राच्या परिषदेची पायाभरणी करण्याची पूज्य उपगुप्त भंतेजीसोबत मला संधी प्राप्त झाली। महाराष्ट्राची एकही परिषद अशी नाही की मी त्या पहिल्या परिषदेला हजर नाही। या ठिकाणी तर परिषदही नव्हती, तर सर्वात अगोदर मला कमलशील भंतेजी इथे घेऊन आले। 15 लोकांना काहीच नव्हते, तर 15-16 लोकांना मी तर पहिलं प्रवचन दिलं, जेव्हा परिषद बी नव्हती तेव्हाची गोष्ट। त्याच्यानंतर 2-3 परिषदा झाल्यामध्ये थोडं बिमार पडलो, थोडं येता नाही आलं, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठे धम्म परिषद असली तर कुठं काही निमंत्रणाची काही गरज नाही, जसं फक्त थोडंसं निरोप कळला की आहे आणि वेळ असला तर निश्चित स्वरूपात जातो। हिंगोलीमध्ये रात्रीच्या 2 वाजेपर्यंत प्रवचन दिलं, बिमार आहे एवढं डॉक्टरांनी काय मला जास्त बोलायला सांगितलं नाही, पण मी काय डॉक्टरचं ऐकू नाही लागलो। त्यामुळं आता डॉक्टरचं ऐकलं पाहिजे, पण डॉक्टर सांगतात की जास्त बोलू नका, पण रात्रीच्या 2 वाजेपर्यंत बोललो। लहाने भंतेजी थोडे बरेच प्रश्न विचारू लागले, तर म्हणून तिथं झोपायला गेलो, तिथं झोपलो नाही, तर 4 वाजे लोक त्यांना उपदेश केला। त्याच्यानंतर म्हणलं आता 4:30 वाजले, सकाळी सील द्यायचं तर काय झोपाव, चला मनमुंडन करून घेऊ, तोंड धुवून घेऊ, आणि सकाळी सील दिलं। म्हटलं 1 घंटा झोपाव, तर बरेच उपासक उपासिका हांडे बिंडे काय 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 घेऊन आले, ते चांदी सोनं घेऊन आले, ते मूर्ती बनवू लागलो ना, ते घेऊन आले। म्हटलं हे बी महत्वाचं आहे, आणि त्यामुळे काय झोप झाली नाही। मग इथं आलो आणि मी भंतेजी सोबतच आलो। रस्त्यानं म्हटलं भुका लागत नाही, म्हटलं इथं जेव, कारण खिल्लारे यांनी सांगितलं होतं की आमच्या परिवाराकडून भोजनदान आहे, ते पुण्य त्यांना होऊ द्यावं म्हणून इथं आलो। भोजन केल्यानंतर भंतेजीची अनुमती घेतली की 1 घंटा अंग टाकू का म्हटलं, तर तिथं अंग टाकायला गेलो तर तिथं झोपू दिलं नाही कोण।
त्यामुळे हे प्रसिद्ध होणं काही चांगलं नाही, लोक लघवीलाही जाऊ देत नाही. त्यामुळे हे प्रसिद्ध होणं काही चांगलं नाही. त्यामुळे हे किडनी स्टोन होऊन बसते. माणूस कुठे गेलं की लोक तिला मागे मागे येतात, मला जाऊ दे ना तो तिकडे जाऊ, तिकडे येतात मागे मागे. आता ते आपलं आपलं काम करावं लागतंय. ते जर काम आपल्या दुसऱ्या कोणी केलं असतं, कोणाला बोलून म्हणलं असतं की माझ्या वर्षी लग्न करून या, पण ते आपलं आपलं करावं लागतंय. त्यामुळे ते मोठं कठीण काम आहे. त्यामुळे थोडे नवीन नवीन माणसाला प्रसिद्धी मिळाली की बरं वाटतंय, पण नंतर मजा येते. त्यामुळे आता काय नाही वाटत. पण हे भरतीची म्हणल्याप्रमाणे त्यांनी खूप उन्हाळे पावसाळ्याची समजतात ना की आम्हाला केस दिसत नाही, पण तिने काल सुंदर उदाहरण सांगितलं. आणि माचीच्या काडीचं सुद्धा खूप सुंदर उदाहरण सांगितलं. मोठ्या मोठ्या झाडांच्या सावलीला, बदलता आनंद कौशल्यांच्या सावलीला भरतीची टेप रेकॉर्ड करून ठेवायची उपयुक्त म्हणजे, त्यामुळे त्यांना वर्तमानातल्या गोष्टीवर तुरंत काही सुद्धा उदाहरणं सुचतात जे की आम्हाला मार्गदर्शक ठरतात. म्हणून उपासक उपासिकांनो, आता पुन्हा मुळाव्याला जायचे. आणि मुळाव्याच्या आणि अशा 2-3 धम्मपरिषदा अशा आहेत की ते रात्रभर बोलण्याचं काम ते माझ्याकडेच असते. त्यामुळे रात्रीचे लोक बिचारे उठवायचे आणि काही काही भंतीजीने झोपवायचे. आता काही झोपवायचे मी उठवायचे, असं असं काम. त्यामुळे तिथं पुन्हा तिथं जायचंय. त्यामुळे मी तर काही जास्त बोलणार नाही, पण एक सुंदरशी एक तुम्हाला आज्ञा कशी असते आणि ती आज्ञा जर नाही पालन केली तर आपलं काय नुकसान होतं आणि जर आज्ञा पालन केली तर आपला काय लाभ होतो याच्या संदर्भामध्ये भगवंताच्या काळामध्ये भगवंताच्या संदर्भातच बोधिसत्व असताना घडलेला एक सुंदर प्रसंग सांगतो. तुम्ही तो एकाग्र चित्ताने ऐका की जेणेकरून मग तुमच्या भल्यासाठी कल्याणासाठी ती गोष्ट कामात पडेल. उपासक आणि उपासिकांनो, अवघे 15-20 मिनिटांमध्ये आपला उद्देश संपेल की जेणेकरून नंतर मग पुढीलच्या कार्यक्रमामध्ये आम्हालाही जाता येईल आणि तुमचे जे काही नियोजन असेल ते तुम्हाला व्यवस्थित करता येईल. महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराबरोबर महाराष्ट्रामध्ये पूज्य धम्मसेवकजी महास्थवीर, त्याचबरोबर पूज्य उपगुप्तजी महास्थवीर या 5-10 भिक्षूंमध्ये केवळ धम्मप्रचाराचं काम नाही, ते एक बेसिक वर्क जे की पुढे आम्ही लोक मेल्यानंतर देखील उभं राहील हे मी त्यांच्या सहवासात श्रामणेर असताना शिकलो. आणि तेव्हाच मला एक ध्यास लागला की नाही, आपण एक असं बेस वर्क उभं करू की जेणेकरून आपणही मेल्यानंतर ते वर्क बाबासाहेबांच्या चळवळीला निश्चित स्वरूपामध्ये ज्या दिशेला बाबासाहेबांना घेऊन जायची इच्छा आहे, संकल्प त्या दिशेने घेऊन जाऊ. उपासक उपासिकांना नेहमी आपण थोडस बाबासाहेबांचे अनुयायी आणि बुद्धाचे आपण उपासक असल्यामुळं आपण प्रज्ञावान राहिलं पाहिजे. आपण किती जरी काही उपदेश केले, काही प्रवचन दिले, ही जास्त दिवस काही राहत नसतात. युट्यूब 6 महिने जर हालचाल नाही झाली युट्यूब बंद होऊन जाते. त्यामुळे युट्यूबचा मालक पाहतो हिच्यावर एक बी व्हिडिओ टाकली नाही, 2 बी व्हिडिओ टाकली नाही, तर त्या असा अंदाज येतो की याचा मालक मेला का नव्हती, आपलं युट्यूब बंद करून टाकते. त्यामुळे युट्यूबवर लय आपल्याला प्रसिद्धी मिळाली, लय भाषण आपले असले. त्यामुळे हे प्रवचन येणाऱ्या पुढच्या पिढीला आम्ही मेल्यानंतर मिळतील ना त्याची काही गॅरंटी नाही. हा, जर ते चॅनल दुसरे कोण चालवलं आणि ते टाकत राहिलं तर कदाचित ते चालू पुढं. त्याच्यात एखादं जर आळशी आलं आणि त्यानं काय ते अपलोड नाही केलं रोजच्या रोज तर पुढे चालून तेही काही कोणाला ऐकायला मिळणार नाही. पुस्तकं सुद्धा लोक छापतात. पुस्तकं छापल्यानंतर ते छापणारी व्यक्ती मरून गेल्यानंतर त्यांच्या शिष्यांमध्ये किंवा त्यांच्या अनुयायांमध्ये जरी प्रेरणा उत्पन्न झाली की अरे याच्यामध्ये लोक कल्याणाचं काम आहे, त्यांनी जर त्याची पुन्हा रिप्रिंट केली तर मात्र ते थोडे दिवस चालत राहतं. आणि ज्या दिवशी प्रिंट संपली, काही काही शिष्यांमध्ये हा भाव असतो की आपल्या गुरुची जी वाणी आहे, आपल्या गुरुचं जे म्हणणं आहे ते लोकांच्या कल्याणाचं आहे, मग तिच्यातून पैसे मिळो का ना मिळो ते छापत राहतात. पण एखादा शिष्य असा विचार करतो की छापले 2 लाखाचे, आले 1 लाख, जाऊ द्या तिकडे चुली ते ज्ञान, ते काही छापत नाही डबल. असे अनेक पुस्तकं गायब झाले आणि ते बंद पडले. आता काही पुस्तकं कोणी छापत नाही. त्यामुळं पुस्तकात आपण काही लिहून ठेवलंय म्हणजे ते लगेच चिरकालपर्यंत टिकून राहील किंवा आपण याच्यावर उपदेश दिला म्हणजे चिरकाल टिकून राहील, हे काय असं शक्य नाही. परंतु तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की सब्ब दानं धम्म दानं जिनाती, सर्व दानामध्ये सर्वश्रेष्ठ जर दान कोणतं असेल तर धम्माचं दान आहे. तर ते धम्माचं दान म्हणजे चांगला उपदेश करा. एखाद्या माणसामध्ये जो काही दुर्गुण असेल तो दुर्गुण जर त्याचा काढला गेला आणि त्यानं जर सद्गुण प्रस्थापित केला तर तो सद्गुण दुसऱ्याला शिकवतो आणि मग तो सद्गुण कधीच मरत नाही. हे चिरकाल टिकणारं काम आहे आणि म्हणून तथागताचा धम्म सनातन आहे. लक्षात, तथागताचा धम्म सनातन कोण म्हटलं, एस धम्मो सनातनो, म्हणजे तथागताचा धम्म कसा आहे, सनातन आहे, तो कधी न संपणारा आहे. पण हा कधी न संपणारा सद्धम्म तथागतांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. जर त्या मार्गाने आपण नाही गेलं आणि किती जरी भटकलो तर आपल्याला तो मार्ग प्राप्त होणार नाही. जसं उदाहरणार्थ बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे
की तुम्हाला जर भगवान बुद्धाचा धम्म समजून घ्यायचा असेल आणि ज्यांना कोणाला नव्याने बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची असेल तर त्या व्यक्तीची पहिली परीक्षा आहे की त्याला 22 प्रतिज्ञा द्या. त्याच्याकडून 22 प्रतिज्ञा म्हणून घ्या आणि त्याला 22 प्रतिज्ञाचं आचरण करायला लावा. त्यामुळे आपल्या समाजामध्ये जर बौद्ध धर्माचा जास्त प्रचार करायचा असेल तर सगळ्या लोकांकडून पहिल्या 22 प्रतिज्ञा पालन करून घेतल्या पाहिजे. नसता कदाचित पेपरला आपलं पूर्ण मंडप भरलेले फोटो येतात. पेपरमध्ये जे लोक नव्हते हजर ते लोक पेपर पाहून म्हणतात की कार्यक्रम खूप चांगला झाला, पण कोणाला माहित नाही की त्या मंडपामध्ये अर्धे लोक देवा धर्माला पूजन करतात. ते आधे इधर आधे उधर आहे का नाही. आता कधी कधी मला असं वाटतं 3 पावशेर उधर आणि कोरभरच उधर असं आहे का. मग आधी 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 नाही असं थोडं 3 पावशेर उधर आणि कोरभरच इधर आहे का नाही. आता पूर्वी असं होतं की भीम के लगते जिगर, म्हणजे भीम के लगते जिगर आधे उधर आधे इधर. आता आता कधी कधी आमच्या भंतीजी लोकांबद्दल मला गाणं सुचलंय की बुद्ध के भी लगते जिगर. भीमके तर लगते जिगर होतेच होते, पण भीमके झालं आता बुद्ध के भी लगते जिगर आधे इधर आधे उधर. आलं सर. आता आधी किधर कुदर म्हणजे कुठे इकडे तिकडं त्या संदर्भामध्ये तुम्हाला थोडस नंतर शेवटी टप्प्यात सांगेल. आणि प्रथमतः की धम्मदेशना असेल धम्मोपदेश असेल बेसिकली वर्क काही महाराष्ट्रामध्ये 5-10 भिक्षून उभं केलेलं आहे ते अजरामर झालेले आहेत. जसं की आज ही जमीन आहे, आज ना उद्या परवा आम्ही सगळे मरून जाऊ. म्हणजे आम्ही मरून म्हणजे तुम्ही रासाल तुम्ही बी मरून जासाल. असं एवढं काही आमच्याकडे पाहू नका की तुम्ही मरून जासाल, तुम्ही बी मरून जासाल ऐका नाही. जे कोणी येणारे राहतील ते राहतील बिचारे, असे येतील जातील. पण नंतर भगवान तथागत सम्यक संबुद्ध सांगतात की जर एखाद्या जागेवर जर आपला अधिष्ठान असेल, एखाद्या गावासाठी जर आपला अधिष्ठान असेल, एखाद्या वृक्षाबद्दल जर तुमचा अधिष्ठान असेल, एखाद्या गुरुचा तुम्हाला शिष्य उजवा हात डावा हात उपस्थापक अग्रश्रावक बनण्याचं अग्रश्राविका बनण्याचं जर तुमचा अधिष्ठान संकल्प असेल, कोणाच्या कुळामध्ये गोत्रामध्ये जर तुम्हाला जन्मग्रहण करण्याचं अधिष्ठान असेल तर मेल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या जागेवर जी आई जे वडील काम करतात त्यांच्या पोटी जन्म येतात. मग पुन्हा तुम्हाला नव्याने ते काम करण्याची संधी मिळते. म्हणून ह्या जागेवर जर कोणी अधिष्ठान संकल्प केला आणि त्या भिक्षूने कदाचित अर्ध काम जर करून मेला तर पुन्हा तो भिक्षू मेल्यानंतर ज्या नव्या पोरी आहेत की ज्यांना इथं वारंवार या वाटतं धम्म ऐकायचं त्या मुलीच्या पोटी त्या बापाच्या पोटी जन्मग्रहण करून 7-8 वर्षामध्ये त्याला उत्पन्न होतं की मी श्रामणेर बनावतो, श्रामणेर बनते, पुन्हा इथे चेतन पुन्हा काम करतो. त्यामुळं आतापर्यंत जे ज्या भिक्षूंनी कामं केले तर त्यांनी माझं सुद्धा त्या जागेवर काम केलेले आहे. म्हणून त्यांना त्या जागेचं त्या गावाचं त्या कुळाचं त्या गोत्राचं त्या झाडाचं अट्रॅक्शन आहे. आणि म्हणून तुम्ही किती जरी काही सांगितलं तर त्यांना तिथं काम करावं वाटतं. याचं कारण असं आहे की त्या जागेवर तो धम्म तो संस्कार त्यांना घेऊन जातो. म्हणून संस्कार हा माणसाला जिकडे पाहिजे तिकडे वळून घेऊन जातो. म्हणून भगवान तथागत सम्यक संबुद्ध सांगतात की संस्कार हा फार महत्वाचा आहे. दारू पिणाऱ्या माणसाला दारू ही वाईट आहे माहित आहे, त्यांना माहित आहे की दारू वाईट आहे. जर दारू वाईट नसती तर त्यांनी आपल्या बायकोला बी पाजली असते, दोघांनी ग्लासात टाकले असतील म्हणजे असते चस. आता काही पिशे लोक पेतात ते दोघं बी ती वेगळी गोष्ट आहे समजा, की शहरात पेतात समजा. पण खेड्यापाड्यात दारूला ते पत्नीला पिऊ देत नाहीत, पण स्वतः मात्र पेतात. त्यांना माहिती ती वाईट आहे. त्यांना तुम्ही विचारलं पण की दारू ही चांगली आहे का वाईट आहे तर ते म्हणतात वाईट आहे. पण तरीही त्यांना पेण्याचा जो वेळ असतो तर आपल्या मेंदूमध्ये दिवसभराच्या कामाची एक लिंक लागलेली असते, सिक्वेन्स असते. तर बरोबर 5 वाजता त्यांच्या चित्त दारूच येतं, त्याला तुमच्या भाषेमध्ये तलब म्हणतात, तुमच्या भाषेमध्ये त्याला तलब म्हणतात, त्याला हॅबिट म्हणतात. आणि जसंही त्या व्यक्तीला त्याच्या चित्तामध्ये नोंद होते की काल तू काहीतरी पेलं होतं तर ते मेंदूमध्ये आलं की हृदय त्याला सांगतंय की तू जे पेलं होतं ती दारू होती. आणि म्हणून मग त्याला लगेच दारू प्यायला त्या दुकानाकडे जावं वाटतं. याला म्हणतात संस्कार. वाईट आहे त्याला माहित आहे पण त्याचा संस्कार त्याला तिकडे घेऊन जातो. आणि म्हणून भगवान तथागत सम्यक संबुद्ध सांगतात की जर तुम्हाला दारूकडे लोकांना जाऊ द्यायचं नसतील तर विहाराकडे जाण्याचे संस्कार बनवा. तेव्हा आपोआप त्या दारूच्या दुकानाकडचे त्यांचे पाऊल कमी होतील आणि विहाराकडे त्यांचे पाऊल येणं सुरू होतील. तर तुम्ही पहिले ठरवा की बाभळीचं झाड जर तुम्हाला काटे वाटत असेल तर तुम्ही पिंपळाचं झाड पहिलं लावा. लोकांना पिंपळाच्या झाडाकडे बोधिवृक्षाच्या झाडाकडे नेणं सुरू करा, तेव्हा आपोआप ते बाभळीच्या झाडाकडे जाणं बंद करतील. याला म्हणतात सुसंस्कार.
आणि ते सुसंस्कार एक दिवसाच्या भाषणानं 10 दिवसात शिबिरानं नाही होत, तर त्याच्यासाठी काही सालोसाल काम करावं लागतंय. आणि अनेक महिलांना, गर्भवती पोरींना त्याच्या नवऱ्याला ऍडमिशन द्यावं लागतं तशा विहारात 3-3 महिने 4-4 महिने. आणि जेव्हा ते 3-3 महिने 4-4 महिने त्यांचं बाळ पोटात असताना त्या विहारामध्ये संस्कार घेतात, तेव्हा मूलभूत संस्कार त्या गर्भाशयावर पडतात. आणि मग ते लेकरं जगाच्या पाठीवर मग किती मोठा कुंभमेळा, तिथे हिरे जरी वाटणं सुरू झाले तर मग तिथं ते पाप धुण्यासाठी डुबकी मारायला जात नाही, कारण त्यांच्यावर तो संस्कार झालेला आहे. नसता थोडं तरी त्यांना आता संस्कार मिळाला की तुम्हाला आम्ही एक प्लॉट घेऊन देतो, तुमच्या पोराला नोकरी लावून देतो, असं जर समजा कोणीतरी येऊन म्हणलं तर ते लगेच रविवारच्या दिवशी नाही तर शुक्रवारच्या दिवशी कोणीही चर्चेमध्ये जाऊन हुलुलुलुलुलु करायला तयार होऊन जातात. का? कारण त्यांच्याकडे लोभाचा संस्कार झालेला असतो. पण तुम्ही जर त्यांना दानाचा संस्कार टाकला तर, म्हणून उपासिकांनो, मी देश विदेशात अनेक ठिकाणी गेलो, बरेच दिवसापासून फिरल्यामुळे काही अधिकारी वर्ग, काही छोटे मोठे राजकारणी लोक थोडे ओळखीचे झाले. मला बरेच जण म्हणतात की म्हणते छोटे मोठे लोकांना बरंच काही इकडून तिकडून पैसे भेटतात, तुम्ही सुद्धा इकडून तिकडून फंड किंवा देश विदेशातून काहून आणत नाही. म्हटलं देश विदेशात माझ्या पण ओळखी आहेत, पण देश विदेशातून मी जर जपानला जर गेलो तर जपान मधून एक चांगला फंड येईल. जपानमध्ये माझे बरेच उपासक आहेत, तायवानमध्ये पण आहेत, कोरियामध्ये पण आहेत. परंतु मी त्या गोष्टीवर जास्त एवढ्यासाठी जोर देत नाही, कारण त्याच्यावर काम करणारे बरेच भिक्षू आहेत आणि ते मैत्री संबंध तिथे वाढवत आहेत आणि ते काम होणं अत्यंत गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय लेवलवर तुमचे संबंध होणं गरजेचं आहे. परंतु जर जपानमधून जर आपण पैसा आणला तर दान देणारा कोण आहे? जपानचे लोक. मग दान जर जपानचे देतील तर फळ कोणाला मिळेल? मग ते पहिले श्रीमंत त्यांना डबल श्रीमंत करा. हे बिचारे पहिलेच गरीब आहेत, मग यांना श्रीमंत कोण करेल? म्हणून या गरिबांचा वाली होण्यासाठी म्हणून मी 1 रुपया दान सुरू केलं की आपण या गरिबांना 1 रुपया मागू. आणि म्हणून सर्वात गरीब भंतीचे कोण असतील तर भिक्षू ज्ञान रक्षित आहे. कारण 1 रुपया सहज 1 रुपया मागतात, जास्त नाही 1 रुपया द्या म्हणतात. 1 रुपया सहज द्यायचं कोणाला? एवढ्यासाठी सुरू केलं की एका व्यक्तीकडे जाऊन 1 कोटी रुपये घेण्यापेक्षा मी 2 लाख लोकांकडे जाऊन किंवा 5 लाख लोकांकडे जाऊन किंवा 1 कोटी लोकांकडे जाऊन 1 रुपया घेईल, जेणेकरून 1 कोटी लोकांवर संस्कार पडतील. आणि जर हे लोक दान देतील तर मग भविष्यामध्ये यांच्या पिढ्या श्रीमंत होतील. एवढ्यासाठी घरोघर फिरणं किंवा एवढ्यासाठी गावोगाव फिरणं सुरू आहे. एवढ्यासाठी की तो संस्कार आहे आणि तो संस्कार एवढ्या प्रमाणामध्ये रुजलाय की आता अनेक लोकांना उपवासात आलं की त्यांना आता करमत नाही. त्यामुळे उपवासाच्या दिवशी लोक टुनो 1 रुपया 2 रुपये 5 रुपये 1 रुपया 2 रुपये 5 रुपये टाकतच राहतात. एवढ्यासाठी टाकतात की त्यांना तो दानाचा संस्कार टाकला. आणि अशा जर गर्भवती पोरी फोन पे घेऊन जर दान टाकतील तर त्याच्या बाळावर दानाचा संस्कार होईल. आणि ते पोरग दानी जन्माला येईल. आणि जे दानी असते त्याला शुगर होत नाही, जे दानी असते त्याला बीपी होत नाही, जे दानी असते त्याला अटॅक येत नाही. आणि पुढे चालून ते निरोगी बाळाला जन्म देईल. आणि जे दानी असते तर निरोगी असते, त्यामुळे ते आजी आजोबांना, आपल्या मायबापांना यांना घराच्या बाहेर काढून देणार नाही. आणि अशा रीतीनं मग मायबापांना सांभाळणारे लेकरं, भिक्षूंना सांभाळणारे लेकरं मग पोरपोरी तयार होतील. तर ही लंबी 20-15-20 वर्षाची पुढची प्रक्रिया आहे. पण ती आतापासून बनवणं सुरू आहे. याला म्हणतात नांगरणं सुरू आहे, वखरणं सुरू आहे. याचे फळ कोणी खाईन पुढे चालून? जसं बाबासाहेबांनी पीक लावलं आणि त्याचे फळ आता आपण खा लागलो. रमाबाईला साड्या नाही भेटल्या, पण तुम्हाला आता 50 कमी कोणाकडेच नाही. बघा, रमाबाई साड्या नाही भेटल्या, लावलं कोण पीक? लावलं कोण? नांगरलं वखरलं कोण? रमाबाईनं. बाबासाहेब जेव्हा एकदा आले तर बाबासाहेबाचा सन्मान होता, तेव्हा बिचारी ही माऊली जेव्हा त्या सभेला जायचंय तर माझ्या साहेबाचा अपमान होईल म्हणून नवी साडी घालून जावी, तर बिचारीला नवी साडी नाही सापडली. तर काय करावं म्हणून माऊलीनं एका पेटीमध्ये पाहिलं तर तिला असं वाटलं की नवी आहे म्हणून तिने घाई त्या अंगावर नेसलं, पण ती साडी नव्हती. बाबासाहेबाला शाहू महाराजांनी एक फेटा बक्षीस दिला होता. तर बिचारी तुमची माझी माय तो फेटा घालूनच बाबासाहेबाच्या सभेला आली, फक्त नवा दिसावा म्हणून. म्हणजे बघा, बाबासाहेबांच्या बोधिसत्वाच्या देशाचं संविधान लिहिणाऱ्या, एका शब्दामध्ये राष्ट्रपती पळत येणाऱ्या तेवढ्या मोठ्या ज्ञानी महाविद्वान महापुरुषाची पत्नी सभेमध्ये फेटा घालून गेली. फेटा जेव्हा बाबासाहेबांनी पाहिलं, अरे माझी रामू फेटा घालून आली, बिचारी फेटा घालून आली. मला आज सांगा, त्या माऊलीला फेटा घालून जावं लागलं नवा म्हणून. तिच्याकडे नवी साडी पण नव्हती, नवं लुगडं पण नव्हतं. पण आज अशी कोणती माऊली आहे की तिच्याकडे 2 आणि 4 साड्या आहेत? 50, 20, 10, 20, 30च्या 40च्या 50च्या पुढे साड्या आहेत तुमच्याकडे. लावलं कोण? तिनं लावलं झाड, तिनं लावलं. फळं कोणी घेऊ लागले? आपण घेऊ लागले. तसं आता आपलं कर्तव्य आहे की तुम्ही झाड लावा, याचे फळे येणारी पिढी घेईल. म्हणून हा जो संस्कार आहे, हा संस्कार आपला असं वाटतो, परंतु या संस्कारामध्ये खूप मोठी ताकद आहे.
मला असं वाटतंय की लॉकडाऊन मध्येच जेव्हा मी ऑनलाईन चॅनल सुरू केलं तेव्हा मला असं वाटतंय की हजारो लोक तेव्हा जुटले. तिथं पण मला वाटतं काही शेकडा 200 लोक असतील की ज्यांनी पाहिलं असेल की मी जेव्हा चॅनल सुरू केलं तेव्हाच मी लोकांना 1 रुपयाचं आव्हान सुरू केलं. त्या 1 रुपयामध्ये काय काम झालंय काय नाही हे ज्ञान सत्यशोधक आपल्या युट्यूब चॅनलवर नाही तर लोकांनी प्रत्यक्ष येऊन पण पाहिलं की मी 27-28 लाख रुपयाचा पगोडा बनवलाय, एक 70-80 लाख रुपयाची जमीन घेतली, सुंदर विहीर झाली, दोन बोर झाल्या, 2 रूम झाल्या, 1 तळ झालं, डीपी झाली की लगेच इंग्लिश मीडियमच्या शाळेचं काम सुरू होणार आहे आणि चिवरा शिकणाऱ्या मुला मुलींची फ्री शिक्षणाची शाळा सुरू होणार, एवढी ताकद 1 रुपयात आहे. आणि जेव्हा ते लेकरं आता शिकणं सुरू होतील, जेव्हा त्यांना टीचर शिकवणं सुरू होतील, आता त्या संस्काराला भारतातली नाही जगातली कोणती ताकद रोखू शकणार नाही. आम्ही मेलो तरी चालते, ते संस्कार सुरू होऊन जातील. आता तिथं दर शनिवारी एक असा क्लास चालेल, दर शनिवारी असा एक क्लास चालेल की त्यांच्या मायबापांना किंवा पॅरेंट्सला तिथे येणं कंपल्सरी होईल. मग त्यांच्या मायबापांनी महिन्यात 1 तरी शनिवार तिथं भेट द्यायची, जो की भारतातल्या कुठल्याच शाळेमध्ये तो संस्कार नसणार आहे, तो आपल्या शाळेत सुरू असणार आहे. आणि ते बाबासाहेबांच्या एका ग्रंथामध्ये मी वाचलं की इन्स्टिट्यूट कसं असावं आणि म्हणून ते माझ्याकडे असल्यामुळं तिथं मी ते सुरू करणार आहे की जेव्हा ते शनिवारी मायबाप येतील तर गेटवर त्या मायबापाचे पाय कसे धुवायचे, त्या मायबापाचे पाय कसे पुसायचे, त्या मायबापाला कसं सन्मानपूर्वक आणायचं, दिवसभर त्या मायबापाची सेवा कशी करायची, हा एक क्लास तिथल्या शाळेतल्या मुलाला राहील की जेणेकरून 8-10 वर्ष जर तो संस्कार पडला तर नंतर तो किती मोठा विद्वान ज्ञानी झाला, पंडित झाला, किती मोठा अधिकारी झाला तर तो मायबापाला घराच्या बाहेर काढणार नाही. म्हणून तुमचे पोरं चांगले संस्कारित लेकरं बनवून देण्याचं जे प्रशिक्षण केंद्र, ज्याला भिक्षू ट्रेनिंग सेंटर म्हणतात किंवा ज्याला बौद्ध धर्माचं प्रचारक आणि आचरक केंद्र म्हणतात, ते मी औरंगाबाद मध्ये संगगिरी महाविहार या ठिकाणी उभं करत आहे. आणि उपासक उपासिकेने 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये मी थोडासा जास्त बीमार पडलो, 2, 4, 5, 6 ऑपरेशन झाले. आता अजून बी पाहिजे तसा पूर्ण नीट नाही आहे. डॉक्टरने मला सांगितले की दर 3 महिन्याला चेकअप करा, रिपोर्ट माझे सगळे नॉर्मल आहेत. तथागतांच्या धर्माच्या संघाच्या बलाने, तुमच्या सगळ्यांच्या मैत्री बलाने निती स्वरूपामध्ये जेवढं मी आयुष्य लाभलेलं आहे त्या पुढच्या आयुष्यामध्ये हेच काम केलं जाणार आहे. परंतु मात्र देणारा समाज बनवला जाणार आहे, घेणारा समाज बनवला जाणार नाही. आणि जेव्हा घेणारा समाजाची संख्या जर वाढली, यदा कदाचित आम्ही काम करता करता जर देणारे समाज कमी बनवू शकलो आम्ही आणि घेणारा समाज जर जास्त बनवला तर निश्चित स्वरूपामध्ये महारकीचे बीज रोवल्या जातील. म्हणून महारकीची बीज आपल्या समाजात रोवल्या जाऊ नये म्हणून मला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखे फक्त 2-3 भंतेजी याच्यावर काम करत आहेत की महारकीची बीज रोवल्या. दूरचा विचार आहे, हा लंबा विचार आहे, आजवळच वाचपाचा नाही. हा काय पैसा जमा करण्याचा उद्योग नाही आहे, हे पैसा जमा करण्याचा उद्योग नाही आहे, हे पैसा जमा करायचा, मान सन्मान मिळवायचा, आदर सत्कार मिळवायचा, प्रसिद्ध मिळवायचा बिलकुल नाही आहे. या गोष्टीमध्ये काही नाही. या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलो. हा एक काळ होता की 2004-5 ला जेव्हा लय प्रसिद्धी मिळाली होती, 4-5 ला जेव्हा माझा पेपरला एक फोटो छापून आला तेव्हा माझं डोकं छापून आलं होतं. तो पेपर मी 3 वर्ष सोडला नाही. कोणाला दाखवायचं माझा पेपर छापून आला? कोणी म्हणायचं कुठे आहे तुझं, मी म्हणायचं हे डोकं दाखवायचं, ते म्हणायचे तू डाईस, तरी मी म्हणायचं मिचे. अहो तोंड नाही आलं तरी मी ते पेपर दाखवत बसलो होतो. हे प्रसिद्धीच्या माणसाला एवढं येडं असतंय, कधी लय असतंय, तेवढं डोकंच आलं होतं, फक्त डोकं. तर ते मी 4-5 वर्ष ते पेपर सोडला नव्हता. आता मात्र कळून चुकलं की जर तुम्हाला आजरामर वर्क करायचं असेल तर तुमची पारमिता बनली पाहिजे. आणि पारमिता त्याच कर्माने बनते जेव्हा तुम्ही निस्वार्थी भावनेनं काम करणं सुरू करता, तेव्हा तुमची पारमिता बनते. आणि म्हणून ती पारमिता बनवण्यासाठी एकदा आपले तथागत सम्यक संबुद्ध जेव्हा ते त्यांचा शेवटचा जन्म ग्रहण करतात तर त्या शेवटच्या जन्माचा मुहूर्तांत आज सांगणार आहे आणि प्रवचन नंतर माझं समाप्त करणार आहे. तुम्ही सर्वजण ते थोडंसं एकाग्र चित्ताने ऐका. संस्कार हे फार महत्वाचे असतात. संस्कार जर नीट पडले नाही तर घरादारामध्ये वाद होतात, समाजामध्ये वाद होतात. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की पुन्हा एकदा जगाचं नेतृत्व करणारा भारत देशच बनणार आहे. मग जर जगाचं नेतृत्व बनणार आहे तर कोणती जात सर्वात मोठी पुढे राहणार आहे? तर ही आजची जे बौद्ध लोक आहेत ही जातच सगळ्या जगाचं ज्ञानाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे या जातीमध्ये विद्वान लोक, ज्ञानी लोक, दानी लोक, शिलवान लोक जन्माला येणं अत्यंत गरजेचं आहे. ही ऊर्ध्व लोकांकडून अपेक्षा नाही आहे. ऊर्ध्व लोकांनी फक्त मरण्याच्या अगोदर आपला पैसा पाणी बँकेत ठेवण्यापेक्षा विहारावेळा भिक्षूला लवकर दान देऊन मेलं तर अधिक चांगलं होईल. मेलं म्हणजे पैसे द्यायचे, विहिरी तुड्या मारायचं असं नाही म्हणतात. दान देऊन जेव्हा येईन मरण तेव्हा मारायचं, जेव्हा येईल तेव्हा आहे का नाही. असं नाही की म्हणते हे पैसे घ्या पटकन उडी मारायची, कुठे मरून जातं, तसं नाही.
तर असं जेव्हा एवढं लोकांकडे एक काम आहे की त्यांनी विचार करायचा की जर येणाऱ्या पिढीत बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत बनण्यासाठी विश्व धर्मराज्य बनण्यासाठी जर काम होणार आहे तर निश्चित स्वरूपामध्ये त्यांनी त्यांच्या पेन्शन मधला 20वा हिस्सा आता योग्य ठिकाणी देणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून उपासक उपासिकांनो, आपले तथागत सम्यक संबुद्ध जेव्हा पारमिता पूर्ण करत होते तेव्हा त्यांचा शेवटचा जन्म संजय नावाचा राजा होता. संजय नावाच्या राजाच्या पोटी वेसंतर नावाचा राजकुमार जन्माला आला. वेसंतर जेव्हा जन्माला आले तर वेसंतराच्या दोन्ही मुठी अशा बांधलेल्या नव्हत्या. वेसंतराचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांच्या दोन्ही मुठी अशा खुल्या होत्या आणि जसं आईच्या कुशीतून त्यांनी बाहेर प्रवेश केला तर बाहेर आल्याबरोबर त्या आईला बोलले. ते बाळ बाहेर आल्याबरोबर आईला म्हटलं, आई दान देण्यासाठी काही आहे का ग? तर तेव्हा ती आई म्हणाली, हे पुण्यवान पुत्र, तुझ्या पुण्याच्या बलाने, तुझ्या या कुशल कर्माच्या बलाने एवढं आहे की या क्षणापासून तुला मृत्यू प्राप्त होईपर्यंत तू रोज 10 दिशाला जरी दान दिलं आणि हात भरून भरून दिलं तरी संपणार नाही एवढं आहे. आई मग जर एवढं आहे तर माझे दोन्ही हात भरून जातील, एवढं ठेव, मला दान द्यायचं आहे. तुरंत बापांनी त्या काळातल्या दान स्वीकारणाऱ्या ज्ञानविद्वान लोकांना बोलवलं आणि जन्मल्याबरोबर त्या बाळाच्या हातानं भरभरून दान दिलं. असे ते वेसंतर त्यांचं नाव ठेवलं आणि तेव्हापासून ते बाळ जन्मल्यापासून दान देऊ लागलं. जसंही वयात आलं तर वयात आल्यानंतर त्या बाळांनी एवढं 10 दिशेला दान दिलं, एवढं दान दिलं की अक्षरशः त्या दानाची महिमा ब्रह्मलोकापर्यंत गेली. ब्रह्मलोकामध्ये निनाद झाला की पृथ्वीवर अशा प्रकारचा संजय राजाच्या पोटी एक राजकुमार जन्मलेला आहे, त्याचं नाव वेसंतर आहे. तो दानच देत आहे. एवढं दान देतो की त्याच्याकडे गेलेल्या कोण्याही माणसाला तो खाली हाताने येऊ देत नाही. आणि जेव्हा त्यांचं लग्न झालं तर तेव्हा त्यांना महादानी अशी एक धर्मान पत्नी मिळाली. तिचं नाव होतं मादनी. वेसंतराची पत्नी मादनी तीही दानामध्ये आपल्या पतीला साथ देऊ लागली. दोघं सकाळी उठले तर रथ जुतायचे आणि या दिशेनं वाटत जायचे, दुसऱ्या दिशेनं वाटत जायचे. संध्याकाळपर्यंत बिचारे रथामध्येच नोकर चाकर सेवक त्यांचे पक्वान घेऊन जायचे. ते दोघं तिकडेच भोजन करायचे आणि संध्याकाळ लोक दानच वाटायचे. असे महादानी म्हणून सगळ्या पृथ्वीवर त्याचा नावलौकिक झाला. देवलोक सोडून देवलोकाच्या परे ब्रह्मलोकापर्यंत त्यांचा संदेश गेला की पृथ्वीवर आणि आपल्या लोकांमध्ये वेसंतरासारखा दानी कोणी नाही, म्हणून त्यांची घोषणा झाली. एक दिवस संजय राजाच्या बाजूला दुसऱ्या एका राजाचं राज्य होतं. संजय राजाच्या बाजूला दुसऱ्या एका राजाचं राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये मात्र दुष्काळ पडलेला होता. पण संजय राजाच्या इकडे मात्र एकदम हरभर होतं. इकडे लोक संतुष्ट होते, धन संपदा होती, वेसंतराचा पायगुण होता की तिथं कशाची कमी नव्हती. बाजूच्या राज्यामध्ये एक सभा भरली आणि ते विचार करू लागले की आपल्याकडे दुष्काळ पडलाय, खाण्यापिण्यासाठी नाही, लोक मरत आहेत, आपल्याकडे चोऱ्या चपाट्या होत आहेत. पण संजय राजाच्या दरबारात तिकडच्या नगरात असं होत नाही. याचं कारण काय आहे? खूप वेळपर्यंत मीटिंग चालली. मीटिंग संपल्यानंतर एक मताने एक जण उभा राहिला म्हणजे संजय राजाच्या दरबारामध्ये किंवा त्यांच्या राज्यामध्ये सुकाळ आहे, त्यांच्याकडे हराभरा जीवन आहे. कारण त्यांच्याकडे 2 गोष्टी आहेत. एक त्यांच्याकडे वेसंतर राजकुमार पुण्यवान आहे आणि दुसरं त्यांच्याकडे एक पांढरा शुभ्र हत्ती त्यांचं शुभ चिन्ह आहे. जसं आपल्या देशाचं शुभ चिन्ह 4 सिंहाची मुद्रा आहे सारनाथची, तसं त्यांचं चिन्ह पांढरा शुभ्र हत्ती आहे. त्या पांढऱ्या शुभ्र हत्तीमुळं भरभरून पाऊस पडतो आणि म्हणून त्यांना अन्नधान्याची कमी नाही. तर मग म्हणाले, अरे आपल्या राज्यामध्ये असा पांढरा शुभ्र हत्ती कसा प्राप्त केला जाईल? मग ते म्हणाले, पांढरा शुभ्र हत्ती तर प्राप्त केला जाणार नाही, पण आपण त्यांचाच हत्ती आपला करून घेऊ. ते म्हणजे ते कसा केला जाईल? ते कशाला आपल्याला त्यांचा हत्ती देतील? कारण त्यांचा हत्ती जर ते देतील तर मग त्यांच्याकडे दुष्काळ पडेल. मग काय केलं पाहिजे? तर तेवढ्यामध्ये एक जण उठला म्हणे, मी तुम्हाला एक युक्ती सांगतो. कारण त्यांच्याकडे वेसंतर राजकुमार आहे. सकाळी सकाळी एका दात्याचं किंवा एका याचकाचा ड्रेस घाला आणि याचकाचा ड्रेस घालून जा आणि तुम्ही वेसंतर राजकुमारापुढे जाऊन असा हात जोडा आणि म्हणा, वेसंतर राजकुमार आम्हाला दान पाहिजे. तो म्हणतो, हा हात पुढे करा, पाणी सोडतो आणि मग त्या हाती मागा तो देऊन टाकतो म्हणे. खरंच असं केलं. त्या राज्यातला एक याचक संजय राजकुमाराचा पुत्र वेसंतर राजकुमार होता. त्यांच्याकडे आला
आणि सकाळीच हात जोडले म्हणे स्वामी स्वामी मला तुमच्याकडून दान पाहिजे, तुम्ही महादानी आहात मी असं ओळखलेलं आहे आणि ऐकलेलं आहे. म्हणे हो ते बरोबर आहे, काय पाहिजे? तर तुमचा तो पांढरा शुभ्र हत्ती म्हणे मला दान पाहिजे म्हणे. कर म्हणे हात पुढं केला, पाणी सोडलं आणि जा म्हणे घेऊन. तो हत्ती घेऊन गेला आणि लगेच त्या पूर्ण नगरामध्ये वार्ता पसरली. आपलं शुभचिन्ह देऊन टाकलं, आपलं शुभचिन्ह देऊन टाकलं, आपलं शुभचिन्ह दिलं. तात्काळ सगळी प्रजा एकदम रस्त्यावर आली आणि सगळ्या लोकांनी संजय राजाच्या दारी मोर्चा काढला आणि म्हणे महाराज तुमचा पुत्र दानी आहे, आम्हाला माहित आहे. तुमच्या मुलांना आजपर्यंत जे जे काही दान दिलं त्यांना आमचा काही विरोध नाही, पण आज मात्र आपलं शुभचिन्ह दिलं याला आमचा विरोध आहे. म्हणून काही करा, आपलं शुभचिन्ह वापस आणा, नसता तुम्ही राजकुमाराला इथून हाकलून द्या. संजय राजे म्हणे अरे माझा मुलगा खूप चांगला आहे, दानी आहे, जरी हत्ती गेला तरी त्याच्या शुभचिन्हामुळे इथं काही कमी पडणार नाही, तो विश्वास ठेवा. पण लोक म्हणे नाही नाही, जसं आपल्या देशाची सारणाची मुद्रा जर पाकिस्तानला दिली तर आपल्या देशात कसं वादंग उठल, दिली तर किती भयान उठल, कोणी ऐकायला तयार नाही. आपण जरी म्हटलं का अरे धर्माचं आचरण करा आपल्याला प्राप्त होईल, तरी कोणी ऐकायला तयार राहणार नाही. तशा प्रकारे कोणी ऐकायला तयार नाही. मग नंतर म्हणाले की राजकुमाराला हाकलून द्या. तेव्हा संजय राजा व्यसनतराला म्हणतो बाळ इकडे ये, बाळ मला माहित आहे की तू दानी आहेस, तू पुण्यवान आहेस, पण या लोकांना काही कळत नाही. तू एक काम कर, यांचा राग जाईपर्यंत तू एक काम कर, तू वंक पर्वतावर जा. तो म्हणाला ठीक आहे पिताश्री, मी लगेच वंक पर्वतावर जाण्याची तयारी करतो उद्या. आणि मग त्यांनी लगेच वंक पर्वतावर जाण्याची तयारी केली. तेव्हा त्यांची पत्नी मादनी पुढे आली आणि म्हणाली पितामह एक काम करा म्हणे, माझा पती जिथं असेल मी त्यांच्यासोबत जाईल, मला हा महाल वाटणार नाही. जर माझा पती इथं नाही तर मला स्मशानभूमी वाटेल, पण मी जंगलात जरी राहिले तर ते जंगल सुद्धा मला महाल वाटेल, कारण की तिथं माझा पती आहे. म्हणून मला पण जाण्याची अनुमती द्या. तेव्हा व्यसनतर राजकुमार म्हटले नको मादनी, तू सुकोमल आहेस, तू माझ्यासोबत येऊ नको, तू काय कर तू इथंच राहते. म्हणून नाही स्वामी, मला या कुठल्या गोष्टीचा मोह नाही, मला इथं तुमच्या सोबतच यायचं आहे आणि मी तुमच्या सोबतच येऊन साथ देणार आहे. आणि मग ती पण निघाली. तोपर्यंत त्यांना 2 मुलं झाले होते. एका मुलाचं नाव होतं जालीकुमार आणि एक पोरगी होती, त्या मुलीचं नाव होतं तन्हाजीना नावाची मुलगी आणि जालीकुमार नावाचा मुलगा. हे दोघंचे दोघं ते लगेच आले आणि त्यांच्या आजोबाला म्हणाले पितामह कृपा करून आम्हाला सुद्धा आमच्या आई आणि वडिलांसोबत जाण्याची अनुमती द्या, आम्ही सुद्धा इथं राहणार नाही, आम्ही सुद्धा जंगलात त्यांच्यासोबत कंदमुळं खाऊन सुखाने राहू, इथं आम्हाला काही करमणार नाही. ते म्हणे नाही तुम्ही जाऊ नका. राजकुमार पण म्हणजे नका बाळांनो, तुमचा आजोबा खूप चांगला आहे, हे राजा खूप चांगला आहे, माझा पिता खूप चांगला आहे, माझी आणि तुमच्या आईची आठवण येऊ देणार नाही, तुम्ही कसंही करून इथं राहा. ते म्हणजे नाही आम्हाला तुमच्या सोबत यायचंय. शेवटी त्या दोघांनी हट्ट धरला आणि ते 4 जण संजय राजांनी जवळजवळ 10-20 रथ सोन्याने नाण्याने सगळ्या वस्तूने भरून, यांना काही कमी पडू नाही म्हणून त्या दोघांना सगळे रथ भरून सांगते बाळ हे सगळं तू तिथे घेऊन जा, नोकर बी घेऊन जा, हे दास बी घेऊन जा, की जेणेकरून तुला तिथे काही कमी पडणार नाही, म्हणजे तू सगळं तिथं सुखानं राहतील. बिचारे रथात बसले. गावामध्ये नगरामध्ये आणि पूर्ण राज्यामध्ये वार्ता पसरली की अरे 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 आता संजय राजकुमार जो पुत्र आहे त्यांचा व्यसनतर राजकुमार जो आहे तो व्यसनतर राजकुमार आता चालला, डबल आपल्याला दान घेण्याची संधी मिळणार नाही. आता दानाची आपली जी काही सिस्टीम आहे ती आता बंद पडेल आणि म्हणून आपण एक काम करा, आजच आपण दान मागण्यासाठी चला. म्हणून सगळ्या लोकांनी एकदम अशी लाईन लावली दान मागण्यासाठी. आणि जसे राजाचं याच्यापासून महालापासून निघाले तर त्या वंक पर्वतावर जाईपर्यंत दान देत गेले. तर सगळे रथ संपत, सगळं सोनं संपत, सगळं धान्य संपत, शेवटी नोकर चाकर संपत वंक पर्वतावर जाऊस तर फक्त त्यांच्याकडे एक रथच उरला. तेवढा एक रथ. तरी दोघांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती, दोघं खुश होते, आनंदी होते, दोघांमध्ये थोडी नाराजी नव्हती. आणि दोघं दानदात देत गेले आणि शेवटी एक रथ होता. आणि जसंही वंक पर्वतावर जायचंय तिथे एक कुबडा माणूस आला आणि म्हणे महाराज मला चालायला लय त्रास होतो, मला चालायला खूप त्रास होतो, तर कृपा करून तुम्ही एक काम करा, एवढा जो रथ आहे मला देऊन टाका. लगेच काय झालं, लगेच व्यसनतर राजकुमार खाली उतरले, मादनीला पण खाली घेतलं आणि 2 लेकरं पण घेतले आणि तो रथ त्यांना देऊन टाकला. आता ते वंक पर्वतावर जायसाठी जेव्हा निघाले तेव्हा त्यांच्याकडे आता रथही नाही, काही सोनं नाणंही नाही, धान्यही नाही, काहीच नाही. तर त्यांनी तो पोरगा खांद्यावर घेतला आणि तिनं ती पोरगी पाटकुळी बांधली आणि 2 जण अनवाणी पायाने डोंगरावर चढू लागले. लक्षात आलं की आपल्या पायामध्ये सोन्याची बुटं आहेत, सोन्याचे सगळे दाही आहेत. तर तुरंत त्या डोंगरावर पळत काही गरीब लोक गेले, म्हणे महाराज एवढा बूट दिला तर बरं होईल,
महाराज एवढे चप्पल दिली ती बरं होईल. बिचारे दोघं दोन्ही सोन्याचे बूट आणि सगळं देऊन अनवाणी पायाने तो सगळा वंक पर्वत चढून गेले. वंक पर्वतावर गेले. यांची कशाची तयारी सुरू आहे. म्हणजे प्रवचन काही महत्वाचं नाही, ते तुमचं लय महत्वाचं. बसा ना थोडं, बसा ना. प्रवचन म्हणजे 2 नंबर आणि गाणे म्हणजे 1 नंबर. मला सांगा ना, मीच तुम्हाला गाणे म्हणून दाखवतो ना. उद्यापर्यंत जर तुम्हाला उठवलं तर मग काय, म्युझिक पण नाही, काय गरज नाही. महाराष्ट्रातला कोणता बी गायकांना आणि त्याला म्हणा एकट्याने म्युझिक वाजवून दाखवतो. माझ्याकडे पेटी बी आहे, सगळे पेटी बी आहे, तुमतून तारे तुमतून सगळेच आहे. तुम्हाला सकाळपर्यंत उठू देत नाही कोणाला एखादी सकाळपर्यंत. तर त्यामुळं थोडं थांबा जरा. गायक एवढं इम्पॉर्ट नका. गायक लोक दारू पितात, आम्ही दारू नाही पित. त्यामुळे दारू न पिणाऱ्या लोकांचं ऐकलं पाहिजे, दारू पिणाऱ्याचं कमी ऐकलं पाहिजे. हा, तुम्हाला जर हळूहळू सांगलं. अनेक गायक लोक काऊन मरू लागले, कारण ते दारू पितात. लक्षात. मग दारू पिणाऱ्या लोकांना लाखो रुपये, करोड रुपये. सुषमा अंधारे आज जेव्हा प्रसिद्ध होती तेव्हा सुषमा अंधारेला लोक 14,000 रुपये द्यायचे. आणि आम्ही सगळे भंतीजी धमशिव भंतीजी पासून आमच्या सगळ्या भंतीजींना 500 आम्हाला तर 50 रुपये भेटायचे तेव्हा. म्हणजे बघा, सुषमा अंधारेला 14,000 आणि आम्हाला 50 रुपये. आणि मग लोक मला विचारायचे, भंतेजी भारत बौद्धमय कधी होईल. मला तिला विचारा, आम्हाला काय सांगता. पैसे तिकडं विचारता, आम्हाला इकडं. लक्षात. आज सुषमा अंधारे कुठे आहे. आज तेव्हा मी सांगत होतो मला, हे सरनारायण भंतेजी मला म्हणे, ज्ञानरक्षी तू काय तिच्या विरोधात सारखं बोलतो, काय बोलतो. वारा येऊ लागली तेव्हा देणार नाही. म्हणलं भंतेजी तुम्हाला इतिहास माहित नाही, इथे सगळे बँक बॅलन्स वाढतील, हे काही काम करणार नाही म्हणलं. त्यामुळं बाहेरच्या माणसांनी जर निरा टीका लावला तर आपल्याला फार नवल वाटतंय. पण निरा टीकात जर एखादी म्हातारी जीवन भर मेली तर तुम्हाला त्याचं महत्व कळणार नाही. आपल्या समाजातून काम करणाऱ्या भिक्षूंबद्दल तुम्हाला महत्व वाढणार नाही. पण दुसऱ्या जातीतून एखादा माणूस उद्या भाषण द्या, भाषण दिलं तर त्याचा रेट वाढन. मी जर कपडे घालून महाराज जर झालो ना, तर मला आताच्या आता 50-60 लाख रुपये फी भेटेल माझी. 50-60 लाख. तुम्हाला फुकट शिकवतो याचं महत्व नाही तुम्हाला. मला फक्त 3 महिने महाराज होऊ द्या आणि फक्त जटा घालू द्या. एकदम अशी येडे करून सोडतो लोक मी. माहिती का, फक्त मला महाराज होण्याची अनुमती द्या, फक्त 3च महिने. बाकी मी माझं प्रवचन पाहिलं तरी सगळेच केले. पण एकदम 50-60 लाख रुपये फी मिळून जाईल. त्या 50-60 लाख रुपयावर येतात त्याच्यावर आम्ही सगळे भिक्षू लोक पाणी सोडतो. केवळ त्यासाठी बाबासाहेब आदेश. तेवढ्यासाठी ही स्टोरी सांगू लागलो तुम्हाला, की आदेश जर पालन केलं नाही तर काय होतंय. आदेश जर पालन केला नाही बापाचा, बाप कोण आहे सध्या, बाबासाहेब. जर बापाचा आदेश पालन केला नाही तर काय संकट येते याचा तुम्ही विचार करा. यांच्या प्रति मैत्री, बिचाऱ्यांप्रती असं राग नाही, मैत्री. तर म्हणून उपासिकांनो, जेव्हा ते वंक पर्वतावर गेले, वंक पर्वतावर गेल्यानंतर त्यांनी पर्णकुटी बनली, कंदमुळं खाऊ लागले आणि ते बिचारे लेकरांना कंदमुळं देऊ लागले, दोघं राहू लागले. त्या अनवाणी पायाने चालत जाऊन त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती. दोघं नवरा बायको ध्यान करू लागले. ध्यान करताना त्यांनी कधी असा विचार नाही केला, लोकांबद्दल राग नाही केला की हे लोकांनी आपल्याबद्दल राग का केला, आपण दानाचे आपल्या विरोध का केला, असं त्यांनी कधी मनात आणलं नाही. त्यांनी मैत्री केली. एक दिवस काय झालं, तिकडं दूरच्या गावामध्ये एक जुजक नावाचा ब्राह्मण राहत होता. त्या जुजक ब्राह्मणाने माधुगिरी करून 100 काश्या पण कमावले होते. त्याला कुठेतरी दूर असं कुंभमेळ्यात जायचं होतं. तिथं जायचं होतं म्हणून त्याला ते 100 रुपये सांभाळता येत नव्हते. म्हणून त्याला दुसऱ्या ब्राह्मणाजवळ ठेवायला दिले. त्या ब्राह्मणाने याला येऊन 100 रुपये खर्चून टाकले. हा जुजक ब्राह्मण जेव्हा आला आणि 100 रुपये मागू लागला तेव्हा हा म्हणे की मी खर्चून टाकले, मग माझ्या 100 रुपयाच्या बदल्यामध्ये काय देतो. तर म्हणे माझ्याकडे देण्यासारखं काही नाही, पण ही 16 वर्षाची माझी पोरगी आहे, हीच तू बायको करून घेऊन जा. म्हणून 90 वर्षाच्या जुजक ब्राह्मणाला 16 वर्षाची पोरगी देऊन टाकली. ती 16 वर्षाची पोरगी सुखाने राहू लागली बिचारी. जाऊ दे, बापान दिलं गेले. पण जेव्हा ती धुणं घ्यायला जायची, जेव्हा ती बाहेर पाणी आणायला जायची, तेव्हा कोणी पाहिला ती विचारायचं बाई तू कोणाची कोण. तर तेव्हा ती सांगायची मी जुजक ब्राह्मणाची बायको आहे. तर तेव्हा लगेच लोक तिच्या मायबापाला नाव ठेवायचे की तुझे मायबाप दुष्ट आहेत, अशा म्हाताऱ्याच्या हवाली तुला करून दिले, त्यांना कळत नाही का. आणि रोज तिच्या मायबापाला बोलणे खावा लागायचे. तिला टेन्शन आलं. एक दिवस घरी आली आणि जुजक ब्राह्मणाला म्हणे की मी काय उद्यापासून पाण्याला जात नाही आणि मी काय उद्यापासून धुण्याला जात नाही. मला तुमच्या बरोबर राहण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, पण मला लय महिला नावं ठेवतात, म्हणून माझ्या हाताखाली 2 माणसं आणा, 2 लेकरं आणा. एक पोरगा आणा बाहेरचे काम करण्यासाठी आणि घरातले काम करण्यासाठी आणा म्हणे. ते म्हणे माझ्याकडे पैसे नाही, माधुगिरी करून 100 रुपये कमवले होते, तुझ्या बापानं खर्चले म्हणून तुला दिले, आता मला काही पैसे डोकराला, मी काय करू. तर म्हणे एक काम करा, मी तुम्हाला आयडिया सांगते की 2 लेकरं नोकर म्हणून तुम्हाला भेटू शकतात. तर कुठे आहेत म्हणे. तर वंक पर्वतावर जो व्यसंतर राजकुमार आहे त्याचे 2 लेकरं तिथं आहेत. तुम्ही सकाळी जा आणि त्याला मागा, ते 2 लेकरं तुम्हाला दान देईन आणि ते मला नोकर म्हणून आणा. ते म्हणे असं आहे का. मग तो सकाळीच निघाला, बिचारा सकाळीच गेला. डोंगराच्या कडेला असलेल्या लोकांनी म्हटले कुठं चालला, सगळं काही लुटलं म्हणे. आता त्यांच्याकडे काय नाही, काय घ्यायला जाता म्हणे. नाही म्हणे, मी त्यांना चांगला निरोप घेऊन चाललो म्हणे. बिचारा लपत वर गेला. तेव्हा हे ध्यानाला बसले होते व्यसंतर राजकुमार ध्यानाला बसले होते.
मादनी त्या दिवशी फळं आणण्यासाठी गेल्या होत्या, त्यांची पत्नी आणि दोन्ही लेकर बिचारे बापाच्या अवतीभोवती खेळत होते पर्णकुटीमध्ये. राजकुमाराचे लेकर आहेत पण पर्णकुटीमध्ये खेळत आहेत. आणि मग जेव्हा हा गेला ब्राह्मण सकाळी सकाळी आणि तेव्हा जाऊन म्हणे की मी असं ऐकलंय की तुम्ही महादानी आहात, तुमच्या दानाची चर्चा ब्रह्मलोकापर्यंत गेलेली आहे. तर हो म्हणे, खरंय खरंय, मला दान पाहिजे म्हणे. काय पाहिजे सांगा म्हणे. तर तुमचे हे दोन्ही लेकर दान पाहिजे म्हणे. तुमचे हे दोन्ही लेकर दान पाहिजे म्हणे. कशाला पाहिजे? माझ्या बायकोच्या हाताखाली काम करायला पाहिजे. असं ऐकल्याबरोबर ते खेळणारे पोरं पटकन जाळीत जाऊन लपले. ते म्हणे आपला बाप दानी आहे म्हणे, आपल्याला नक्की देणार म्हणे, 100% देऊन टाकणार आहे म्हणे. ते बहिणीला घेऊन ते बिचारे दोघं जाळीत लपले आणि तिथं जाऊन असे सस्यासारखे लपले आणि थरथर हालू लागले, घाबरू लागले आणि दोघं विचार करू लागले आपला बाप दानी आहे म्हणे, 100% आपल्याला दान देऊन टाकणार आहे म्हणे, उद्या आपल्या मायबापाची ताकद उठवणार आहे म्हणे. आता याच्यासोबत काय आहे काय नाही म्हणे, पण आपल्याला माहित आहे की आपला बाप दान देणार म्हणजे देणार आहे म्हणे. आणि म्हणून लपून बसले. तेवढ्यात व्यसनतर राजकुमार म्हणाले की तुम्हाला मी दान देतो पण थोडं थांबा ना म्हणे, माझी पत्नी फळं आणायसाठी गेली, ती जर आली तर आम्ही दोघं पती पत्नी तुमच्या हातात पाणी सोडतो आणि मग तुम्हाला दान देतो. ते म्हणे नाही 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 नाही, पत्नीचं काय खरं नाही, पत्नीचं काय खरं नाही. पत्नी जर आली ती जर नाही म्हणली तर दान काय मिळणार नाही. ते नाही नाही म्हणे, माझी पत्नी दानी आहे, नाही म्हणून तुम्हाला द्यायचंच नाही, मी चाललो. नका नका, थांबा थांबा म्हणे. आणि लगेच त्याचा हात पुढे केला, पाणी सोडलं आणि ते दोन्ही मुलं दान देऊन टाकले. दान दिल्यावर म्हणे कुठे मुलं? तर म्हणे असतील ना बाई, खेळत असतील ना, पाहिले तर मुलं नाही तर म्हणे नाही नाही, तुम्ही लपून ठेवले. तेव्हा ते म्हणे नाही रे म्हणे, मी कधीच माझं दान लपून ठेवणार नाही, मी उदार मनानं दान दिलेलं आहे. मग कुठे म्हणे मुलं? तेव्हा व्यसनतर राजकुमार बाहेर आले. आणि बाहेर येऊन म्हणाले, ए बाळ जानी कुमार, बाळ ये रे म्हणे बाहेर, तुझ्या बापाचं दान पारमिता होऊ दे, तुझ्या बापानं दान दिलेलं आहे, तुझ्या बापाचा आदेश मोडू नको, माझी दान पारमिता होऊ दे, तिच्यात अडथळा येऊ नको. फक्त एवढा एक आदेश दिला. आदेश दिल्याबरोबर त्या जाळीतून जानी कुमार पळतच आला बाहेर, एकदम पळत आला आणि डायरेक्ट बापा पुढे उभा राहिला. आणि ठीक आहे म्हणे, बाबा तुम्ही जर मला दान दिलं तर मी दान होण्यास तयार आहे. एकाच शब्दामध्ये पळत आला. आणि मग नंतर म्हणे, ए तनाजीना, ए बेटी ये ग म्हणे, माझ्या दानात अडथळा होऊ नको, तुझ्या बापाला दान पारमिता करू दे, ये म्हणे, या पृथ्वीवर मी महादानी म्हणून घोषित झालेला आहे, ते खरं होऊ दे म्हणे, ये म्हणे. पण त्या पोरीला आवाज दिला तर ती काही जाळीतून बाहेर आली नाही. डबल त्या बापाने दुसऱ्यांदा आवाज दिला, बाळा ये रे म्हणे बाहेर, माझं दान होऊ दे म्हणे, ए तनाजीना बाहेर ये. दुसरा आवाज दिला तरी ती पोरगी बाहेर आली नाही. नंतर तिसरा आवाज दिला, 3 आवाज देऊन सुद्धा ती बाहेर आली नाही. शेवटी हा जानी कुमार गेला, त्याला माहित होतं बहीण कुठे लपलेली आहे. हा बिचारा गेला आणि बहिणीच्या हाताला धरून घेऊन आला आणि चल म्हणे आपल्या बापाचा आदेश मोडू नको म्हणे. आणि मग ती बिचारी धरून आणलं आणि मग त्या ब्राह्मणाने दोघांचे हात वेलानं बांधले आणि त्याला फरफटत घेऊन चालला. तेव्हा राजकुमार म्हणाले, व्यसनतर राजकुमार म्हणाले, हे ब्राह्मण त्यांना घेऊन जा म्हणे, पण असं फरफटत नेऊ नका. नाही नाही म्हणे, पळून जातील रस्त्यानं. नाही म्हणे, माझे दोन्ही लेकर गुणी आहेत, ते पळून जाणार नाहीत म्हणे. तरी त्या ब्राह्मणाने त्यांच्या हात वेलानं बांधले. ते लेकर रडत होते, अहो बाबा आम्हाला दान दिलं म्हणे, पण अशा दुष्ट माणसाला काय दिलं, हा निर्दयी म्हणे, हा खातिक आहे म्हणे, हा फरफटत घेऊन चालला म्हणे. तर व्यसनतराने डोळे लावले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. बोधिसत्वाच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, पण त्यांनी दिलेलं दान एवढं महाविशाल असतंय की त्यांनी आपले दोन्ही पोटचे गोळे दान देऊन टाकले आणि ते दान घेऊन चालला. आणि त्या दिवशी त्यांच्या पत्नीला यायला उशीर झाला. का झाला? कारण त्यांच्या पत्नीचा रस्ता एका वाघाने अडवला होता. ती फळं आणायला गेली होती पण रस्त्यातच वाहत बसला होता, म्हणून तिला यायला उशीर झाला होता. आणि हा वाट पाहू लागला की आपली पत्नी येईल, म्हणून हे ध्यानाला बसले आणि इकडे हे पोरं घेऊन गेला. पण झालं काय, या ब्राह्मणाचा रस्ता चुकला आणि हा ब्राह्मण त्याच्या घरी जायच्या ऐवजी संजय राजाच्या राजवाड्यापासून चालला. नोकरांनी त्या पोराला ओळखलं, म्हणे महाराज हे तर आपल्या व्यसनतर राजकुमाराचे लेकर दिसतात म्हणे. हो म्हणे, धरा म्हणे, पकडा म्हणे. त्याला पकडलं आणि का म्हणे, माझे लेकर घेऊन चालला म्हणे. त्यांना तू चोरून का चालवलं? तर नाही म्हणे, मी चोरून नाही चालवलं, यांच्या बापाने मला हे दान दिले. तर संजय राजा म्हणे, हो बापा आपला पोरगा हे दान दिला असं म्हणे, खरं आहे म्हणे, दान दिलंच असं. त्या पोराने विचारलं, तुला दान दिलं का? ते हो म्हणे, आमच्या बापाने आम्हाला दान देऊन टाकले यांना. मग त्याला बसवलं, त्याला पाणी पाजलं आणि त्याला विचारलं की तू माझे दोन्ही लेकर तू दान घेऊन चालला, तू तुला कशासाठी घेऊन चालला? मग तो म्हणे, माझ्या बायकोच्या हाताखाली मला हे 2 नोकर पाहिजे म्हणून मी घेऊन चाललो. तर संजय राजा म्हणे, अरे भल्या माणसा, मग तर तुझ्या बायकोच्या हाताखाली पाहिजे तर इथंच बस म्हणे. त्याने लगेच आदेश दिला की आजच्या आज या ब्राह्मणाला 7 मजली बिल्डिंग बांधून द्या, 7 मजली बिल्डिंग बांधून द्या आणि प्रत्येक मजल्यामध्ये 2-2 शेवट ठेवा, माझी पोरं घेऊन देऊ इकडे, माझी पोरं नेऊ नको. आणि संजय राजाने ते दोन्ही पोरं सोडून घेतले. बदल्यामध्ये त्याला 7 मजली घर बांधून दिलं, प्रत्येक मजल्यावर नोकर चाकर ठेवले आणि त्याला पुढे कुठलीच अडचण येणार नाही एवढं देऊन टाकलं, लेकरं सोडून घेतले.
पुढे जेव्हा ब्रह्मलोकामध्ये लेकरं दान दिल्यानंतर जेव्हा ध्यानस्थ बसलेले होते शंकरराव देवराज, तेव्हा त्यांचं आसन गरम झालं आणि तेव्हा त्यांनी पाहिलं की पृथ्वीवर एवढं मोठं महादान कोण केलंय, तर दोन्ही लेकरं दान दिले. तेव्हा त्यांना कळलं की आणखी बी एक मोठं दान होणार आहे आणि फार अवघड होईल. म्हणून त्यांनी काय केलं, आपलं रूप बदललं, माणसाचं रूप धारण केलं आणि सकाळी सकाळीच ते आले आणि येऊन लगेच व्यसनतरापुढे उभे राहिले आणि म्हणे मला दान पाहिजे म्हणे. हो म्हणे मी दान देतो, माझ्याकडे जे आहे ते मागा म्हणे. तर आम्हाला तुमची ही पत्नी दान पाहिजे म्हणे. काय म्हणे, ही तुमची पत्नी दान पाहिजे म्हणे. यांनी विचारलं ही पत्नी माझी तुम्हाला दान पाहिजे, काही हरकत नाही म्हणे. दुसऱ्या क्षणी ती पत्नी थरथर हलू लागली. तिच्या लक्षात आलं की आपला पती एवढा दानी आहे, त्या नक्की आणि नक्की मला दान देऊन टाकणार आहे, देणारच आहे, 100% देणार आहे. आणि जेव्हा मग त्यांनी हात पुढे केला, यांनी पाणी हातावर सोडलं आणि म्हणे की आजपासून मी पत्नी तुम्हाला दान देऊन टाकतो. या पृथ्वीवर एकमेव व्यसनतर राजकुमार आहेत, व्यसनतर आहेत की त्यांनी आपले दोन्ही पोटचे पोरं दान केले आणि त्यांनी आपली पत्नी दान केली. जशी पत्नी दान केल्याबरोबर त्या ब्रह्मदेव शंकरदेवराजांनी आपलं रूप बदललं, माणसाचं रूप धारण केलं आणि लगेच व्यसनतराला म्हणे की आता तुम्ही मला ही दान दिली पण मी बहीण म्हणून स्वीकारली. तुम्ही मला ही दान दिली पण मी बहीण म्हणून स्वीकारली. आता मात्र ही बहीण मी तुमच्याजवळ ठेवतो, पण ही वस्तू डबल दोनदा दान देता येणार नाही. आता तुम्हाला डबल कोणाला दान देता येणार नाही, कारण एक वस्तू दोनदा दान द्यायची नसते. कारण त्या शंकरदेवराजाला माहित होतं माझ्याशिवाय जर दुसरं कोणी गेलं तर या बिचारीला दान घेऊन जाईल आणि अगतिक होऊन जाईल, यांची पारमिता होणार नाही. म्हणून त्यांनी स्वतःहून दान घेण्यासाठी आले आणि त्यांनी आपली पत्नी पण दान दिली. आणि ती पत्नी दान दिल्यानंतर मग ते दोघं पती पत्नी गुण्या गोविंदान राहिले आणि तिथून त्यांनी शरीर सोडलं आणि शरीर सोडल्यानंतर तुषित देवलोकात गेले आणि तुषित देवलोकात गेले आणि तिथं ते सुमेध नावाचे ऋषी म्हणून जेव्हा महामायाला स्वप्न पडलं तेव्हा त्यांनी पांढरा शुभ्र हातीत म्हणून कमळाचं फूल सोंडेत घेऊन ते स्वप्नामध्ये आले आणि ते म्हणाले माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घ्यायचा आहे. तर तेव्हा शेवटचा जन्म त्यांनी व्यसनतर म्हणून घेतला. म्हणून तर ते तिथं तुषित देवलोकात गेले आणि तिथून सीधे आले तर सिद्धार्थ गौतम म्हणून आले. तर पुढे त्यांनी सांगितलं की मीच तो व्यसनतर होतो. आणि तेव्हा सिद्धार्थ गौतम झाल्यानंतर तीच ती मागणी पुढे यशोधरा झाली आणि तोच जाली कुमार जो होता तो राहुल झाला. परंतु बापाचा आदेश पाळला नाही म्हणून त्याच्या पोटी एक पोरगी आली नाही, नाहीतर त्यांना एक मुलगी पण होणार होती. काय होणार होती, एक मुलगी पण होणार होती. त्यांना एक मुलगा झाला राहुल नावाचा, तो जाली कुमारचा होता, तोच राहुल झाला. पण त्यांना ती कन्हाजीना नावाची पोरगी होणार होती, पण तिला बापाचा आदेश पाळला नाही म्हणून तिला बापाच्या गोत्रात कुळात येता आलं नाही, तिला अनंत होता आलं नाही. त्या बिचारीला ते पुण्य प्राप्त करता नाही आलं. तसंच बाबासाहेबांनी हा भारत बौद्धमय करण्यासाठी आणि हे धम्ममिश्रण आपल्याला पुढे नेण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला हे पूर्णचे पूर्ण काम 22 कृत्याच्या अनुषंगाने दिले. जर का आपण बाबासाहेबांचा आदेश पाळला नाही तर पुढे चालून तुम्हाला बाबासाहेबांच्या कुळात, बाबासाहेबांच्या गोत्रात, बाबासाहेबांच्या गावात हे जम्बूद्वीपात जन्म मिळणार नाही. अनेक लोक भटकंती करतील आणि त्यांचं जीवन बिचाऱ्यांचं असंच भटकंती होईल. म्हणून तुम्हाला मी आजच्या क्षणी असा एक धम्मादेश देतो की तुम्ही सगळेजण बाबासाहेबांप्रती अशी आगाध श्रद्धा उत्पन्न करा की जेणेकरून जेव्हा कधी आपण मनुष्य लोकांमध्ये येऊ, जेव्हा बाबासाहेब सम्यक संबुद्ध असतील तेव्हा मनुष्य लोकात येऊ. मी तर स्वतः अधिष्ठान केलं, अनेक लोक ते अधिष्ठान करू ना करू, पण मी स्वतः एक अधिष्ठान केलं की येणारे जेव्हा मैत्री बुद्ध राहतील त्यांचा आनंद सारखा एक सेवक राहील, आनंद सारखा एक सेवक राहील. त्या सेवकाचं नाव राहणार आहे सिंह. तर तो सिंह बनण्याचं मी स्वतः अधिष्ठान केलेलं आहे की येणाऱ्या बुद्धाचा आनंद सारखा सेवक मी बनेल आणि मी माझी पारमिता पूर्ण करत आहे. तुम्ही पण तुमच्या पारमिता पूर्ण करा. म्हणून जे लोक अधिष्ठान करतात ते बाबासाहेबाचं कुळ, गोत्र आणि गाव सोडत नाही. नसता अनेक लोक जम्बूद्वीप सोडून जन्माला येतील आणि जेव्हा जम्बूद्वीप सोडून जन्माला येतील तर तेव्हा 3 रत्नाची शरण मिळणार नाही, पंचशील मिळणार नाही, अष्टशील मिळणार नाही आणि त्यांचं जीवन वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उपासक आणि उपासिकांनो आजच्या क्षणी तुम्हाला सांगतो, अनेक लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला पण काही लोकांनी कसा स्वीकारला तर त्याचं एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगून नंतर प्रवचन समाप्त करतो. की आकाश मार्गे एक भिंगोटा चालला होता. आकाश मार्गे बौद्ध धर्म स्वीकारला काही लोकांनी. आकाश मार्गे एक भिंगोटा चालला होता आणि खाली बरेच भिंगुटे होते. आकाश मार्गे चालणारा भिंगुटा हा फुलात राहत होता. आकाश मार्गे चालणारा भिंगुटा भवरा तो फुलात राहत होता. त्या फुलातला गुलकंद खात होता आणि फुलातच स्वर्गाची झोप घेत होता. त्याने वरून पाहिलं तर खाली त्याचे भाऊबंद त्याला दिसले, काही भिंगुटे, काही भवरे दिसले. तर ते शेणाचे गोळे आणि घाणीचे गोळे करून असं पायाने लोटत चालले होते. त्याने वरून पाहिलं की अरे माझे भाऊबंद असं काऊन करू लागले, हे गोळे बनवले तर लोटत चालले. तो भिंगुटा खाली उतरला आणि त्यांनी विचारलं, ए भावांनो, ए बहिणींनो, तुम्ही काय काम करत आहात? तर म्हणे आम्ही एक काम करत आहोत, हे आमचं खाद्य घेऊन चाललो. तुम्ही घाण खाता? म्हणे हो. तुम्ही नरक खाता? म्हणे हो. तुम्ही राहता कुठं? तर गोळ्याचीच बेडरूम.
गोळ्या गोळ्याची किचन रूम, असं गोळ्या गोळ्याचा नाही आणि त्याच्यात गोळे 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 तिच्यातच राहतो ते सगळे. अरे 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 तुम्ही नरकात राहता, नरक खाता म्हणजे. मग तर म्हणे चला चला म्हणे तुम्ही एक काम करा. त्या भिंगुट्याने त्या सगळ्यांना उपदेश दिला, प्रवचन दिलं, उद्यापासून तुम्ही एक काम करा, उद्या मी तुम्हाला सगळ्यांना घ्यायला येईल, तुमचं हे नरक खाणं सोडून द्या, नरकात राहणं सोडून द्या, मी तुम्हाला उद्या स्वर्गाची झोप देतो आणि तुम्हाला अमृत तुल्य भोजन देतो, तुम्ही माझ्यासोबत उद्या या. सगळ्यांना त्यांनी भाषण दिलं आणि इतक्या वाजता मी तुम्हाला घ्यायला येईल. आणि सगळ्यांनी भाषण ऐकलं आणि सगळ्यांना पटलं. ते म्हणजे अरे उद्या तो आपला भाऊ आपल्याला घ्यायला येणार आहे. सगळेजण तयार झाले. पण कधी चांगल्या कामामध्ये एखाद्या माणसाला अडथळा येतोच, तो अडथळा येतो. तर त्या सगळ्या भिंगुट्यामध्ये मी एक भिंगुटा असा कलाकार होता. अरे म्हणे आपल्याला तो नेऊ तर लागलाय म्हणे, पण उद्या जेवण देतो का नाही काय माहित, काय खरं आहे काय खोटं आहे म्हणे, त्याचं काय बरोबर आहे म्हणे, भरोसा आहे म्हणे. तर म्हणे बा आपण काही करू म्हणे, त्याचं तो काही करू. हा भिंगुट्याने एक मोठा बगीचा पाहिला आणि सगळ्या भावंडाला बसता येईल एवढे फुलं बी पाहिले. आणि दुसऱ्या दिवशी ठरलेल्या टायमावर आला आणि आल्याबरोबर भावांनो बहिणींनो तुम्ही तयार आहात का म्हणे, आम्ही तयार आहे म्हणे. पण इकडचा जो शंकावाला भिंगुटा होता यानं काय विचार केला की काही असो नसो आपल्या पायामध्ये एवढा एक घाणीचा गोळा न्यातच संग, तिकडे काही भेटो नाही भेटो आपला आपण खाऊन घेऊ वाचावाचा आहे का नाही. हा बाकीच्या सगळ्यांना सांगितलं भावांनो तयार आहे का, मी तयार आहे. तर उडा म्हणे माझ्या बरोबर. सारे भिंगुटे त्याच्याबरोबर उडले आणि एक भिंगुटा घाणीचा गोळा घेऊन उडला. त्याला सगळं ठळक घाणीचा गोळा आणि हे गेला. चला म्हणजे एका फुलावर एक जण बसा, सगळेजण एका फुलावर बसले आणि हाही फुलावर बसला, तो घाणीचा गोळा घेऊन बसला. त्यामुळे बाकी सगळ्यांना गुलकंद खायला मिळाला. याचं गुलकंद हे मिक्स झालं, तिसरं झालं पदार्थ तयार, तिसरं झालं. जसं आता तुम्ही विचार करा ना, समजा श्रीखंड आणि लहान लेकराचं पिळकलेलं खंड, हे दोन्ही जर मिक्स केलं काय सांगा बरं. विचार करा बरं तुम्ही किती अवघड काम होत आहे का नाही, किती काय म्हणून ते सांगता येतं ते पदार्थ काय, तर नाव काय द्यावं काय का नाही. उद्या शोधतो त्याचं नाव, उद्या सांगतो मला त्याचं नाव देतो. आता नावच काय द्यावं आहे का नाही, अवघडच काम आहे का नाही. श्रीखंड समजा तिच्यात मिक्स केलं, हे लहान लेकराचं आहे का नाही अवघडच काम. हा तर त्यामुळं आता एवढं भारी अमृत तुल्य त्या फुलाचा गुलकंद आणि हा घेऊन बसलाय घाणीचा गोळा, त्याचं याच्यामुळे तिसरं तयार झालं. याला काय गुलकंद खायला भेटला नाही, बाकी सगळ्यांनी गुलकंद खाल्ला. आणि संध्याकाळी ते फुलं उमललेले जे होते ते संध्याकाळी बंद झाले आणि सगळ्यांना स्वर्गाची झोप भेटली. याचं बी फुल बंद झालं. आता याचं गुलकंद घाण याच्या इथं तिसरं तयार झालं. या रात्रभर असं भूत मारल्यासारखं झालं. कधी 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 बाहेर पडतो आणि सकाळीच सगळे भिंगुटे पुन्हा त्या फुलाच्या वर येऊन बसले आणि प्रसन्न चेहरे घेऊन जाणारा भिंगुटा तिथं आला आणि सगळ्यांना म्हणाला, भावांनो बहिणींनो तुम्ही काल गुलकंद खाल्ला का. सगळे म्हणे हो खाल्ला. तुम्ही स्वर्गाची झोप घेतली का, हो म्हणे घेतली. नंतर याच्याकडे जाऊन पाहिजे त्याचा चेहरा भेसूर होता. म्हणजे तुला काय झालं, तुला नाही का भेटलं गुलकंद खायला, तुला नाही भेटली का स्वर्गाची झोप. हा घाबरून गेला म्हणे कशाची स्वर्गाची झोप, कशाचा गुलकंद म्हणे, हे दुसरं काहीतरी तयार झाले. यानं हळूच पाहिलं म्हणे अरे बंधू, अरे भावा, तू जर हा घाणीचा गोळा सोबत नसता आणला तर निश्चित स्वरूपात तुलाही गुलकंद खाता आला असता, तुलाही स्वर्गाची झोप भेटली असती. उपासक उपासिकांनो तो भिंगुटा दुसरं तिसरं कोण नसून तो घेऊन जाणारा भिंगुटा म्हणजे आपले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तो घेऊन जाणारा भिंगुटा म्हणजे आपले बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि ते गुलकंद फुल बगीचा दुसरं तिसरं काही नसून आपला भगवान बुद्धाचा सद्धम्म आहे. आणि तो घाणीचा गोळा घेऊन गेलेला जो भिंगुटा आहे ते हिंदू धर्माच्या घाणीचे संस्कार, हिंदू धर्माचे घाणीचे संस्कार म्हणजे कर्मकांड बुवाबाजी हे संस्कार घेऊन काही लोक बौद्ध धर्माच्या फुलावर उतरले आणि म्हणून त्यांना धड इकडचा बी लाभ नाही आणि तिकडचा बी लाभ नाही, त्यामुळे ते अर्धवटच आहेत. आणि मग ते म्हणतात बाई तुमचं तर लय चांगलं चाललंय पण आमचं काय करणं माहिती आहे, आम्हाला काहीच लाभ नाही होऊ लागला. कशामुळे नाही, कारण की त्यांनी ते नीट संस्कार धरले नाही. म्हणून मी कालही तिथं सांगितलं की आम्ही एका उपासकाच्या घरी भोजनाला गेलो तर लहान लहान लेकराला संस्कार नाही. बंदीच्या लोकांना भोजन वाढलं आणि ते पोरग जसं शाळेतून आलं तर त्यानं लगेच त्याची बॅग घेतली, बरोबर फिरवली, दणकन फेकली पानावर. अरे बापरे दणकन वाजले. आम्ही भंतीची डचकूनच गेलो, पहा संस्कार. आणि नंतर आम्ही जेवायला बसलेली भंतेजी, ती आई खुशीने म्हणे भंतेजी हे माझं पोरग ना लय हुशार आहे म्हणे, याला गणितात 100 पैकी 100 मार्क आहेत. असं म्हणल्याबरोबर त्या पोरानं जी उडी मारली की भंतीजीच्या ताटातच एकदम ताट तोंडावर डायरेक्ट भंतीचे तोंडच झालं. अरे बापरे कसं तरी तोंड धुतलं आणि लगेच डायरेक्ट पोरग म्हणे 100 मार्क. मी म्हणलं आई याला गणितात 100 मार्क आहे पण वागण्यात 0 मार्क आहे. असं म्हणलं कसं तरी करून भंतीजीला बसवलं. दुसरं ताट आणलं की ते असं टकटक पाहतच होतं आमच्याकडे. त्याची आई म्हणे भंतीजी याला इंग्रजीमध्ये बी 100 आहेत. म्हणलं दुसरी उडी मारा नका. आम्ही आमचे ताटच झाकले. बापरे मुला काही दुसरी उडी मारायचं ताटामध्ये अवघड काम होईल. म्हणलं आई या लेकराला पुढच्या मध्ये ज्ञान म्हणलं कसं तरी करून बळजबरी त्याला ते चिरकू दुसऱ्या रूम मध्ये त्याला तिकडं कोंडलं आणि कशी तरी गाता म्हणली ना आम्हाला भंतीजी खा. जसं आम्ही एक घास घेतला की त्याला लगेच दरवाजाला लाता मारणं सुरू केला तिकडच्या.
असं आम्ही एक घास खाल्ला की दन 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 आणि जे उघड मम्मी 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 असं जे चिरकू लागलं आम्ही त्या दरवाजाकडे पाहतो जेवला असा धाक पडला आम्हाला. म्हटलं हा का सुटला तर काही खरं नाही, हा का ताटावर पळतोय काय करतोय काय नाही. सगळे भतीजी एक घास खाल्ला की दरवाजाकडे पाहायचे, एक घास खाल्ला की दरवाजाकडे पाहायचे. तो दन नाता मारायचा, हात मारायचा, जोर जोरात चिरकायचा. त्याची मम्मी म्हणे मार म्हणे, म्हणजे त्याचे जेवण होतो तुला सोडतच नाही म्हणे. आम्ही बी म्हणलं बाबा कसं करू सोडू नका, आम्ही आज आलो पुढे येणार नाही म्हणलं बाबा, पण याला सोडू नका म्हणलं. पण हा ताटात उड्या मारत आणि खीर गरम आहे म्हणलं, कोणी जळायचं भतीजी, एक भतीजी तोड जळाले म्हणलं पहिलं. घ्यायला काय करता असे संस्कार लेकरं. अजून अनेक लोकांना काही कळत नाही, काही करत नाही, लग्न कार्यात करत नाही. एका लग्नात गेलो, नवरदेव नवरीचं लग्न, नवरदेव डॉक्टर आणि पोरगी डॉक्टर, आणि तिथं बुद्धाच्या पुढे मेणबत्ती लावायला वाटी नाही, काहीच नाही, काहीच नाही. आणि ते पोरापोरी मी म्हटलं चला आता मेणबत्ती लावा, अगरबत्ती लावा. तर ते मला तिथे विचारू लागले भंतेची मेणबत्ती कुठं लावू. मला लावू इथं जागा चोपडी आहे म्हणलं, मुंडन आजच केलंय, लाव म्हणलं इथे मेणबत्ती. असं सगळं घाबरत नसते. आता एवढं कळायला पाहिजे ना की इथे वाटी आणून ठेवा म्हणून. मला विचारू लागले मेणबत्ती कुठं लावू. तर म्हणलं लाव बा इथं जागा चोपडी आहे, लाव म्हणलं इथं. आणि दोन्ही अगरबत्त्या कानात दे टोचून म्हणलं, माझ्या दोन्ही अगरबत्त्या कानात टोच म्हणलं, मेणबत्ती इथं लाव आणि बाकीची फुलं तोंडात धरून बसतो म्हणलं असा. आता दुसऱ्या भरतीचे म्हणायला लावतो भरतीचे असं. अरे तुम्हाला एवढं कळत नाही का की फुलं इथं ठेवायचे, मेणबत्ती इथं लावायची, अगरबत्ती इथं लावायची. साध्या साध्या गोष्टी कळत नाहीत, अनेक लोकांना कळत नाही की काय कसं काय करावं काय म्हणून. अनेक जीवनामध्ये हे छोटे छोटे संस्कार जे असतात तेही कळत नाही. कधी कधी आम्ही काही उपासकाच्या घरी जातो तर सांगतात भंतीची 5-6 भंतीची आणा. घरात बसायला जागा 2च भंतीची आणि 5-6 भंतीची चहा. आता आम्हाला काय माहित नसतं. तिथं गेल्यानंतर मग आम्हाला विचारतात भंतीची कुठं बसता, आम्हाला विचार भंतीची कुठं बसता. आता बोललं आम्ही दोघं तिघं ते आडावर बसतो बोललं, बाहेर हे 2 भंती तिथं बसवतो बोललं, आता दोघं तिघं गल्लीतच बसतो म्हणे. असं काय करता म्हणे, आता मी दरवाजा कुठं बसवत होतो. बघा ती श्रद्धा असते बिचारायची, पण त्याला माहितीच नाही कुठं बसवाय. एकदा नेलं आम्हाला, बसवलं पलंगावर आणि वर झोका आणि आम्हाला दिलं वाढून, आम्हाला वाढून दिलं. आणि पोरग रडलं तर भंतीची म्हणलं भंतीची एक घास खायचा, एक झोका द्यायचा, एक घास खायचा, एक झोका द्यायचा. आणि मग थोड्या टायमात काय झालं ती पोरग एकदम त्याला लगवीच केली. बरं म्हणलं आता भंतीची काय कठीण काम आहे, ज्या ज्या भंतीजीला मीठ कमी पडलं असेल ते घ्या म्हणलं. आता काय संस्कार झोका झोका खरं. ही गोष्ट तुम्हाला हसाय खरी सांगतो, खरं घडलेली आहे, ते खऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत. घर लहान आणि पोरग झोक्यात. म्हणून आम्ही आता कधी बी गेलो पहिलं पाहून घेतो झोका हे का काय का. आम्ही घाबरतो आजकाल आम्ही. आणि म्हणलं बरं झालं हे पोरग निष्ठही झालं, पिळकलं असतं तर अवघडच काम होतं. म्हणलं बा एक महिनाभर जेवण असतं वाटलं भंतीजीला, पण भंतीजी सगळे विपस्सी होते, सगळ्यांना दयामैत्री. ह्या प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत. अनेक असे प्रसंग आहेत की अनेक लोकांना तिथं कोणाकोणाच्या पलंगावर बसलं तर काही काही उपासक आम्हालाच म्हणतात भंतेजी तेवढी गोदडी घेतात करून, तेवढी गोदडी त्याची गोदडी काढून द्यावं लागते, त्याची चादर काढून द्यावं लागते. म्हणलं आई थोड्या टायमामध्ये तुमचं धुणं भिजून देतो, थोडा एकदा जेवण द्या म्हणलं. किती घेते सगळे कपडे काढून घ्या, एकदा वॉशिंग मशीन नसेल तर तसं धुवून बी देतो. काय म्हणता बाबा नाही करून देतो तुला, आता काय आलोच बोललं तर कामात काम करूनच घेऊ. अनेक लोकांना छोट्या छोट्या गोष्टी कळत नाहीत की बिचारे संस्कार काय असतात, संस्कार काय असतात. भंती झाल्यानंतर कसे हात जोडायचे, या कसं म्हणायचं, बसा बसा कसं म्हणायचं, कसं काय वाढायचं. काही काही महिला आजही आहे. आता हे संस्कार आता पण आहे सध्या. काही काही महिला अशा असतात भिक्खू संघ जर बसला आणि एखादी भंतीची जर ओळखीचे असले, जास्त ओळखीचे असले तर त्यांनाच काहीतरी घेऊन येते, बाकीच्यांना नाही. आणि त्यांना टकटक पाहिजे कुठे 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 बसलेले दिसले की त्याच्या पुढे जाऊन वाढतील आणि त्यांनाच वाढतील, त्याच्या पुढे टकलं पाहिजे कधी आले कसं काय झालं त्यांचं बरं असं. आता बाकीच्या व्हायना पुढं एक अंकार फोटो आता बाकीच्या वाड्याच्या बाजूलाच राहिले. एका दोनची भोळका करतील असं आम्हाला धाक पडतोय. अवघड काम. मोठे मोठे भंतीची बिचारी तिकडे वाट पाहतात. तसं कधी नाही करू. काही आणलं तर कमीत कमी जर तुम्ही एक मिरची जरी आणली तर सगळ्या भंतीला तुकडा 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 देत या. जवळच तुमची मिरची पुरंत उरक देत राहा. बाजूला जाऊन मग तुमची ज्या भंतीजीवर श्रद्धा आहे तिथं दूर जाऊन मग त्याच्याकडे टुकलावून पहा. तुम्हाला पाहण्याची अनुमती आहे, त्या भंतीजीवर श्रद्धा ठेवण्याची पण अनुमती आहे. कोण म्हणते तुम्ही त्या भंतीजीवर श्रद्धा, कोणत्या भंतीजीवर ठेवा, कोणाला असू द्या, तर असली पाहिजे सगळ्यांवर. परंतु जेव्हा संघ येईल, संघ आल्यानंतर कमीत कमी हा संस्कार ना कधी सुद्धा की एका भंतीजीकडे जास्त पाहायचं, संघाचा अपमान होतो, तेव्हा अकुशल होऊन जातं. पण जेव्हा एकच असतील तर मग मात्र त्यांचा जेवढा पाहिजे तेवढा सन्मान करा, जेवढा पाहिजे तेवढा आदर करा. आणि जर तुम्हाला एखाद्या भंतीचा आदर सत्कार करायचा तर मग त्यांना सेपरेटच आपल्या घरी घेऊन जा, सगळ्या गावात घेऊन जा, त्यांचा खूप सन्मान करा. पण संघ आल्यानंतर जर चुकून जरी तुम्ही संघाकडे पाठ फिरवली आणि एखाद्या भंतीचा सन्मान जर केला तर निश्चित स्वरूपामध्ये अकुशल होते आणि तर संघ वाढणार नाही आणि तर तो संस्कार पडणार नाही. म्हणून बुद्ध भगवंताच्या काळामध्ये असे अनेक प्रसंग आहेत. भगवंतापेक्षाही एका गावामध्ये एका गावचे लोक फुलं घेऊन उभे राहिले
भगवान बुद्ध जात होते, सगळ्या लोकांनी भगवान बुद्धाला जाऊ दिलं, सारिपुत्र भतीजे जाऊ दिलं, महामोगल्यान भतीजे जाऊ दिलं, महाकाश्यपांना जाऊ दिलं, सगळ्या मोठ्या भिक्षूंना जाऊ दिलं, कोणावर फुलं टाकले नाही. साधू साधू म्हणले, एवढंच म्हणले. आणि बिचारे आनंद माग होते, आनंदाला येऊ दिलं आणि सगळ्यांनी आनंदावर फुलं टाकले. फुलं टाकल्याबरोबर सगळे भिक्षू म्हणे हे गाव सगळं पिसाई म्हणे, येडे म्हणे, येडे म्हणे, एवढा मोठा प्रज्ञा सूर्य सोडा म्हणे, एवढा मोठा प्रज्ञा सूर्य सोडा म्हणे आणि आनंदाची पूजा करू लागले. तेव्हा भगवान म्हणाले, नाही रे भिक्षूंनो, नाही नाही म्हणे, हे गाव येडा नाही, पिसा नाही. त्या गावच्या लोकांनी त्यांच्या अनेक जन्माच्या संस्कारानुसार तसं केले, त्यांचे ते संस्कार आहेत म्हणे. काय झालं म्हणे संस्कार, तर म्हणे मी आणि आनंद एका जंगलामध्ये एका कुटीमध्ये ध्यान करत होतो. मी बोधिसत्वाच्या पारमिता पूर्ण करत होतो, आनंद माझा शिष्य बनायच्या पारमिता पूर्ण करत होतो. तिथं खूप मच्छर होते, जुनी कुटी होती. त्या मच्छरांना पळवण्यासाठी मी धूर करायचो आणि त्या सगळ्या मच्छरांना पळून लावायचो आणि ते सगळे मच्छर पळून जायचे. पण हा आनंद कधी धूर करत नव्हता, काही करत नव्हता, गुपचूप सहन राहून त्या मच्छरांचा सहन करायचा. पण मी मात्र धूर करायचो. तर हे जे काही मच्छर आहेत म्हणे, हे सगळे जे मच्छर आहेत मी ते दूर करून पळवायचो. ते सगळे मच्छर या गावचे माणसं झालेत म्हणे. आता हे त्या जन्मात मच्छर होते, यांनी मला बरोबर ओळखलंय की मी धूर करून यांना पळवत होतो, म्हणून यांनी माझ्यावर फुलं टाकले नाही आणि आनंदावर टाकले, कारण की आनंदाने त्यांना कधी पळवलेलं नाही हे मला कळतंय. म्हणून आनंदावर टाकले, तो माझाच मुलगा आहे. आनंदाचा सन्मान करणं हे बुद्धाचा सन्मान केल्यासारखं आहे. म्हणून तथागतांनी तेही बोलून सांगितले की हो संस्कारानुसार होतं हे, परंतु आपण सुसंस्कारामध्ये जाण्याचा नितांत प्रयत्न करत राहायचं. जीवनामध्ये आपण सुखी बनत राहायचं आणि आपलं मंगलमय करत राहायचं. शेवटी प्रत्येक ठिकाणी एक उदाहरण सांगत असतो की तुम्ही कधीही भांडणं तंटेवाद कटकटी करू नका, आपलं जीवन मंगलमय बनवा. घरामध्ये जर कटकट असेल, भांडण तंटा असेल, जर नवरा बायकोचे भांडण होत असतील, सासूराचे भांडण होत असतील, तर तुम्हाला एक छोटीशी कला देतो. तेवढं शेवटचं उदाहरण सांगतो, नंतर प्रोजेक्ट समाप्त करतो. एक छोटी कला आहे की जर नवरा समजा मार्कंड असेल तर त्या महिलांच्या हातात आहे. काय करायचं, संध्याकाळच्या वेळी एक पाट टाकायचा, बकेटीत पाणी घ्यायचं आणि नवरा घरी येण्याच्या 15 मिनिटं अगोदर चेहरा प्रसन्न करून आपल्या नवऱ्याची वाट पाहायची. चेहरा टवटवीत असला पाहिजे, पोतारल्यासारखा नसला पाहिजे. काही काही महिला नवरा घरी याच्या अगोदर चेहरा पोतारल्यासारखा असतोय. दरवाजात विचार कधी आणतावर, मग का मेल्यावर आणता का काय, असं चिंकवते, त्याचा बीपीच वाढतोय, बीपीच वाढतोय, शुगरच वाढतोय. आजकाल बऱ्याच लोकांचा बीपी शुगर त्याच्यामुळे वाढतात की महिला टेन्शन दिले की वाढतात. तर मग तसं नाही करायचं. बकेटीत पाणी घ्यायचं आणि नवरा घरी येण्याच्या अगोदर बकेटीतलं पाणी ध्यान ठेवायचं. जर हिवाळ्याचे दिवस असतील तर पाणी गरम असलं पाहिजे, उन्हाळ्याचे दिवस असतील तर पाणी थंड असलं पाहिजे आणि पावसाळ्याच्या दिवसात मध्यम असलं पाहिजे. नाही तर इथं जर का चुकलं तर भांडण इथंच लागून जाते, तिथं सुरुवात होती. म्हणून ध्यान ठेवलं पाहिजे. आणि जसाही नवरा घरी येणार तर 15 मिनिटं अगोदर असे हात जोडायचे प्रसन्न आणि नवरा आला तर लगेच म्हणायचं स्वामी या, स्वामी या, स्वामी या म्हणायचं. स्वामीला बोलवायचं, पाटावर उभं करायचं आणि स्वामीचे पाय धुवून द्यायचे आणि स्वामीचे पाय पुसून द्यायचे आणि थोड्या टायमात संध्याकाळी स्वामीचे पाय दाबून द्यायचे आणि म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना तेल लावून मालिश करायची आणि मग आपण झोपायचं. त्या घरात कधी भांडण होत नाही. असं म्हणल्याबरोबर मी खाली उतरलो. एक महिला आली, म्हणे भंतेजी तुमचं मला पटलं म्हणे, तुमचं पटलं म्हणे, पण एवढं सगळं करण्यासाठी सासू सासरे नवरा गुणी पाहिजे ना म्हणे, गुणी. त्या बाईने एक नवीन तर्क काढला, म्हणे गुन्हे असेल तर करा म्हणे कोणी बी. म्हणलं आई गुन्हे असो का दुर्गुणी असो, बुद्ध भगवान म्हणतात करायचं तर करा म्हणलं, कोणी असो गुन्हे का दुर्गुणी करा म्हटलं. ते होत नाही. ती एक दुसरी बाई आली, अहो म्हणे भंतेजी गुन्हे तर सोडा म्हणे, पण पेणारा नवरा असला त्याचं काय करावं, पेणाऱ्या नवऱ्याचं काय करावं म्हणे. म्हणलं आई पेणारा नवरा असला तरी बी म्हणा स्वामी या 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 आणि कमी प्या प्या प्या. स्वामी पडले पडले पडले, स्वामी वकले वकले वकले, अरे स्वामीला धरा धरा धरा, आणि स्वामीला अरे असं जे जे काय स्वामी म्हणून करा म्हणलं. पाहता तरी काय होते तर ती म्हणे भंतेजी लग्न झाल्यापासून माझा नवरा रोज दारू पितोय आणि मी त्या रोज शिव्या देते म्हणे. जेवढ्या माहेरातून शिकून आले तेवढ्या सगळ्या शिव्या संपल्या म्हणे. आता ज्या गावाला जाते तू 2 शिव्या शिकून येते यालाच देते म्हणे. आता माझ्या शिव्या बी पाठ नाहीत म्हणे. आपण तुम्ही म्हणता तर उद्या याची सेवाच करते बरं, पाहू बरं म्हणे. आणि त्या नवऱ्याला माहितीच नाही घरी काय होणार म्हणे. आणि त्या बिचारीने खरंच माझं ऐकलं, बकेटीत पाणी घेतलं, पाठ टाकून ठेवला आणि नवऱ्याची वाट पाहू लागली. आणि नवऱ्याला माहित नाही घरी काय होणार आहे. ते दारू पिऊन भांगडा खेळत खेळत आलं आणि जसं दरवाजात आलं, दरवाजात आल्याबरोबर हिनं हात जोडले आणि म्हणे स्वामी या, स्वामी या, स्वामी या असं म्हणल्याबरोबर ते चिंपळूनच गेलं. असं पळालं. त्याला वाटलं दुसऱ्याच घरी आलो का काय करू. त्याला वाटलं आपल्या घरी तर शिव्या सुरू होत्या, तिथं कसं काय स्वामी म्हणलो कोण. त्याला वाटलं दुसऱ्याच घरी स्वामी, की असं पळालं चिंग पळालं. त्याची बायको म्हणे घरा 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 काय सांगा की आपलंच घरी आपलंच घरी आपलं. त्याला डबल धरून आणलं तर बरंच पळाला. उभं केलं पाटावर उभं करून पाणी टाकल्याबरोबर त्याच्या अर्धी गेली उतरून आणि पाय धुतल्यावर सगळीच उतरली आणि त्याने पाय पुसू दिले. 2 दिवस हे काम करू दिलं. 3ऱ्या दिवशी निम्म्या रात्री उठलं आणि लहान पोराला हळूच उठवलं
आणि बाबू 2 दिवसापासून माझी लय सेवा चालली म्हणे, तर डॉक्टरने मला जायचा निरोप द्याला का काय म्हणे, मी जाणार आहे का काय म्हणे, मरणार आहे का असं का बोलू लागले. ते म्हण नाही नाही पप्पा तुम्ही काही मरणार बिरणार नाही, ते कोणत्यातरी एका भंतीजीने सांगितलंय म्हणून मम्मी तसं करू लागली. त्याच्या लक्षात आलं, त्यानं दारू पिणं सोडून दिली, सीधं घरी येत आहे. मित्राला सांगत नाही. 6-7 महिन्यापूर्वी त्या आईचा फोन आला, म्हणजे भंतेजी प्रयोग सक्सेस झाला, त्यांनी दारू सोडून दिली, माझं चांगलं घर झालंय आणि 10,000 रुपये बँकेत म्हणे दाखवू का म्हणे. त्याला नका दाखव, राहू द्या म्हणे, राहू द्या, आपल्या लोकांना थोडे पैसे आले दाखवायची सवय असते, राहू द्या म्हणलं. तर अशा रीतीनं एका दुर्गुणी पतीचे दुर्गुण एका सद्गुणी महिलेंना दूर केले. परंतु अनेक महिला सद्गुणी बनतात, आपलं जीवन सफल बनवतात. पण एक महिला मी पाहिली, तिनं नवऱ्याला मात्र भांडू घेतलं. एक महिला मी अशी पाहिली, तिने नवऱ्याला भांडू घेतलं. काही झाले की नवऱ्याला भांडायची, काही झाले की नवऱ्याला भांडायची, भांडून एक दिवस नवरा गेला मरून. खरंच गेला मरून. आता मेलेल्या नवऱ्याला काही भांडाव का, बिचाऱ्या नवऱ्याचं मड असं आमच्या भंतीच्या खुर्च्या टाकल्या अशा, सगळं गाव आलं आणि तरी ती आई मेलेल्या नवऱ्याला भांडतच होती. पहा, म्हणजे भांडण मेल्यावर मी सोडलं नाही. जसंही ती आई रडू लागली, रडता पोरी आल्या, तर पोरीला पाहिल्या बरोबर म्हणे, पोरी हो तुमचा बाप गोळ्या वेळेवर घेत नव्हता ना, आणि ज्या गावाला जाऊ नको म्हणलं त्याच गावाला गेला ना, आणि वरतोंड करून मेला ना. मला आई तुम्ही रडू लागल्या का भांडू लागल्या म्हणलं, हे रड नाही का भांडण नाही. बघा पोरीला सांगितलं भांडू घेतलं. बरं त्याला भांडल्या, मग आल्या नंदा, त्या नंदाला पाहिल्या बरोबर म्हणे, आता आल्या का, जेव्हा भावाला गरज होती तेव्हा नाही आल्यावर, आता काय कापूस येत होत्या का, पैशाच्या गड्ड्या मोजत होत्या ना, आणि आता येऊन काय भाऊ उठून बसन का, उठा ना बहिणी आल्यात बोला ना 2 शब्द बोल, असं भांडू घेतलं नंदाला. बरं नंदाला बांधलं तर नंदा बी अशा कलाकार त्या बी भांडतच आल्या. त्या बी म्हणजे दादा रे फक्त 2च शब्द बोलणारे. आता यानं उठून खरंच म्हणलं आता काय, आणि पुन्हा मेला तर बरं झालं का, काही मला 2च शब्द बोला म्हणतात, काय का नाही, काही रडतात ना बाई, काय आवाज द्यायला व, पण मला अशी भुरळ पडली, मी पलकडच्या घरात गेले नाही, आणि गेले असते तर काय सांगायचं होतं, तेवढं ऐकायला भेटलं असतं, असं पण म्हणून रडतात. मग जायचं होतं ना. तसं त्या नंदा भांडतच आल्या. त्या बी म्हणजे दादा उठणारे आणि 2च शब्द बोलणारे, आणि तुला एकदम 3 महिन्यापासून टाकून गेली होती ना, आणि तुझे खायचे लय हाल केले होते रे, आणि देवानं तुला उचलायच्या ऐवजी तिला काहून नाही उचललं, असं म्हणल्या बरोबर मी भंतीची बॅगा घ्या इकडे चला म्हणलं करायला. आता इथं भांडण होणार आहे म्हणलं. नेमकेच नागारे वाजले आणि भांडण काय साधं सुद्धा युद्ध होणार आहे म्हणलं. नेमकं दोन्ही पार्ट्या खिचल्यात म्हणलं. आता आणि एखादा फटका आपल्याला बसला अवघड व्हायचं म्हणलं, चला आपण ह्या दरवाज्यात पळून जाऊ म्हणलं. भांडू घेतलं. मग आलं पोराला म्हणे आता आला का म्हणे, एवढ्या दिवस नाही आला म्हणे, निरपावर निरप धाडे म्हणे, तर एवढ्या दिवस काय बायकोच्या खोंगल्यात बसला होता का. ते पोरग असं पळालं म्हणे, मी स्मशानभूमीतच येतो म्हणे, आता इकडे येत नाही म्हणे, म्हातारी खिचली म्हणे. ते पोरग गेलं पळून. त्या सुनांत बाहेरच राहायची म्हणे, माझी नाही म्हणे, म्हातारी आता गेलं तर असे म्हणली तर मला काय म्हणलं काय नाही ना. त्याला भांडू घेतलं. मग आला इवायला म्हणे, निरपावर निरप दिले हो दादा तुम्हाला, 7-8 निरप दिले, तर तुम्ही एकदा बी नाही आले, आणि जर का एकदा येऊन गेले असते तर तुमच्या काय मिशा गळून पडल्या असत्या का. त्याच्या होत्या मिशा, हिवाळ्याच्या मोठ्या मिशा होत्या, तर हिवाळ्या काय मिशा दाखल्या अशा, मिशा दाखवूनच घेतल्या. आणि म्हणे बाई आमच्या घरी मिशा बुडूस्तोर खाल्लं ना, आणि या मिशा बुडूस्तोर खाल्लं ना, मिशा बुडूस्तोर पिलं ना, एकाच गिलासात मिशा बुडूस्तोर प्यायचे 2 जण बाई. त्याला असं मिशा दाखवू बाई म्हातारी का मिशा काढायला होती बाबा. तेव्हा असा युवाई घाबरून गेला. युवाई घाबरला, येईन तर लपूनच बसली म्हणे, काय करते काय नाही. सगळे इथं बोलून झाल्यावर मग मला भंतेजी तुम्हाला एक सांगू का. सांगा बाप्पा, द्या 2-4 शिवा आता आम्हाला. आता सगळ्याचे देऊन झाले तर आम्हाला 2-3 द्या. भंतेजी माझा राजा लय चांगला होता हो. म्हणलं मी कधी म्हणलं खराब होता म्हणून, आम्हाला तर काही बोलून दिलं नाही तुम्ही. नाही म्हणे माझा राजाला चांगला होता. नाही म्हणलं तर मला एवढे कपडे घेतले म्हणे, नको म्हणलं तर एवढं सोनं घेतलं भंतेजी. पण खरं माझं सोनं गेलं भंतेजी. आता मी या सोन्याचं काय करू. म्हणलं आम्हाला देऊन टाका, मुकेल बसा म्हणे. आता आम्ही तिकडं सोन्याची मूर्ती बनवू लागलो म्हणून आम्हाला तुम्ही मला कशा विचारावं काय करू म्हणून.
घडी घडी मला म्हणायचे मग खरं सोनं गेलं, मी या सोन्याचं काय करू, अंगावरल्या सोन्याचं, मला आम्हाला देऊन टाका, मुगेल बसा म्हणे, काही म्हणू नका म्हणे. म्हणलं मग नका देऊ. असं भांडू घेतलं. म्हणून माय मावल्यांनो, आपण भांडण तंटा करू नका, आपलं जीवन सुखमय बनवा आणि बाबासाहेबांचा आदेश नित्यनियमन पाळा, 22 प्रतिज्ञाचं पालन करा. येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी हा बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. 1 रुपया दान देऊन, मुठभर धान्य देऊन आणि अष्टशील पालन करून धम्ममय भारत मिशन सोबत जुटा. मी महिन्यातले 4 उपवास, अष्टशील उपवास पालन केलं पाहिजे. जे लोक 4 अष्टशील उपवास पालन करतात, पौर्णिमा, चतुर्दशी, अमावस्या, कृष्णाष्टमी, शुक्लाष्टमी, हे 4 दिवस जर तुम्ही पालन केले तर 4 दुर्गतीचे दरवाजे तुमचे बंद होतात, नरकाचे 4 आणि प्रेत लोकाची 1. तर म्हणून तुम्ही 5 चाव्या तुमच्याकडे असल्या पाहिजे. पंचशील पालन करणं या चाव्या आहेत. म्हणून पंचशीलाचं पालन कसं करायचं आणि अष्टशील उपवास कसं करायचं यासाठी मी स्वतः एक कॅलेंडर काढलेलं आहे. ज्ञान सत्यशोधक नावाचं कॅलेंडर आहे. तिथं बाजूला दुतडे साहेबाकडे तुम्हाला तिथं ते प्रवचन झाल्यानंतर तुम्हाला मिळेल. तर तुम्ही ते उपवास कॅलेंडर घेऊ शकता आणि आपलं जीवन सफल बनवू शकता. मी भगवान बुद्धाची जगातील सर्वात मोठी मूर्ती बनवत आहे. त्यासाठी कोणाला जर तांब, पितळ, चांदी, सोनं ज्यांना कोणाला दान करायचं असेल, 5-6 क्विंटल तांब पितळ आलंय, 2 क्विंटल चांदी बी आली, 2 किलो चांदी बी आली आणि 1 किलो सोनं बी आलंय, 22 किलो सोनं पाहिजे. आणि म्हणून कोणाला असं वाटलं की सुगंधी काय वदनं अनंत गुणगंधीना सुगंधीना हंगंधीना पूजे आम्ही तथागतन, तथागताच्या मूर्तीसाठी जर ताजी सोनं द्यायचं असेल तुम्ही ते पुण्य करू शकता. एवढा संदेश देऊन धम्मदेशना समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो. साधू साधू साधू. श्रीलंकेची एक सहल आहे. 14 मार्चला माझा जन्मदिवस आहे. मरता मरता वाचलो म्हणून श्रीलंकेला संघदान करायसाठी चाललो. ज्यांना असं वाटलं की श्रीलंकेच्या भिक्खू संघाला भोजन दान देण्यासाठी, सुगंध कुटीची पूजा करण्यासाठी किंवा कोणाकडे पासपोर्ट असेल त्यांना श्रीलंकेला यायचं असेल सोबत, तर 50 लोक झालेले आहेत. तर जर कोणाला असं वाटलं यायचं आहे तर ते माझ्यासोबत संपर्क साधू शकता आणि कॅलेंडर घेऊन धम्ममय भारत मिशन सोबत जुटू शकता. सूचना संपली. यानंतर आशीर्वाद गाथा होईल. चक्रवाले